हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण डिस्कस करतोय जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटी आणि आज असणारे लेक्चर नंबर 7. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 डिटेलमध्ये कव्हर करायचं आहे. पहिले तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये जे क्वेश्चन्स असणार आहे त्या क्वेश्चनचा फॉर्मॅट समजून घ्या. क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन ट्रँगल गिवन असणार आणि हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग परत क्वेश्चन तयार होतो, सर सिमिलर म्हणजे काय? तर सिमिलॅरिटीसाठी एक बेसिक कंडिशन लक्षात ठेवा. गिवन फिगर सिमिलर होण्यासाठी दोन्हीही फिगरचे शेप सेम असायला पाहिजे. साइजेस सेम किंवा डिफरंट होऊ शकतात. सिमिलर साठी मेन जो की पॉइंट आहे तो म्हणजे शेप सेम असणं गरजेचं आहे. यानंतरच्या पेजवर तुम्ही पाहू शकता, मी इथं कंडिशन लिहून ठेवली. सिमिलॅरिटीसाठी जी बेसिक कंडिशन आहे ती म्हणजे गिवन फिगरचे शेप सेम असणं गरजेचं आहे. मग सर साइज सेम किंवा डिफरंट होऊ शकतात. मग एक काम करा बरं, ही कंडिशन यूज करून तुम्ही मला सांगा एक्झाम्पल फर्स्ट मध्ये ह्या ज्या दोन फिगर आहे ह्या सिमिलर आहे की नाही एकदा चेक करा बरं. पहिला शेप कुठला आहे? रेक्टँगल. दुसरा शेप कुठला आहे? ट्रँगल. हे दोन्हीही शेप सेम आहे का? नाही. मग जर शेप सेम नसेल याचा अर्थ या फिगर सिमिलर होणार नाही. मग मी इथे लिहितो नॉट सिमिलर. आता सेकंड नंबरचा एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. यात पहिली जी फिगर आहे हा कुठला शेप आहे? ट्रँगल. दुसरा शेप कुठला आहे? ट्रँगल. पाहू शकता दोन्ही पण शेप सेम आहे आणि जर शेप सेम असेल याचा अर्थ गिवन फिगर आपल्यासाठी सिमिलर आहे. मग मी इथं लिहितो गिवन फिगर असणार सिमिलर आणि सिमिलर साठी तुम्हाला नोटेशन म्हणून हे स्ट्रक्चर यूज करणार वेव्ह स्ट्रक्चर. याचा अर्थ आहे सिमिलर म्हणजे हे दोन्हीही ट्रँगल आपल्यासाठी सिमिलर आहे. आणि ह्या दोन्ही ट्रँगलला सिमिलर होण्यासाठी काही टेस्ट पास करावे लागतील आणि त्या टेस्टला आपण म्हणतो टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, जे आपण नेक्स्ट पेजवर डिस्कस करू. तर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी समजण्यासाठी मी इथे एक ट्रँगल ड्रॉ करतो. सपोज हा एक ट्रँगल आहे. ट्रँगलला मी नाव देऊन घेतो ट्रँगल ABC. ह्या ट्रँगल मध्ये तिन्ही साइडची मेजरमेंट आपण इथे लिहून घेऊ. सपोज फर्स्ट साइडची लेंथ मी 1 घेतो, BC साइडची लेंथ मी 2 घेतो आणि AC साइडची लेंथ मी 3 कन्सिडर करतो. अँगल बद्दल जर बोलायचं झालं तर अँगल A हा मी 40 डिग्री घेतो. त्यानंतर अँगल B याला मी 60 डिग्री कन्सिडर करतो आणि अँगल C हा मी घेतो 80 डिग्री. आता तुम्हाला ह्या ट्रँगल मध्ये एक छोटंसं मॉडिफिकेशन करायचंय. सर काय मॉडिफिकेशन असणार आहे? तुम्हाला हा ट्रँगल झूम करायचा आहे. किती झूम करायचा आहे? याला 2x करा. 2x म्हणजे हे सर्व डायमेन्शन मल्टिप्लाय बाय 2 करा म्हणजे डबल करायचे. ठीक आहे. तर मग डबल केल्यानंतर हा जो नवीन डायमेन्शन वाला ट्रँगल बनेल ह्या ट्रँगलला मी नाव देतो PQR. मी इथं लिहितो P त्यानंतर Q आणि हा इथे असणार R. परत तुम्ही पाहू शकता दोन्ही पण शेप कसे सर सेम आहे. याचा अर्थ ह्या दोन्ही फिगर आपल्यासाठी सिमिलर आहे. हे दोन्ही पण ट्रँगल सिमिलर आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, ह्या ट्रँगलचे नवीन डायमेन्शन इथे तयार करा बरं. प्रत्येक डायमेन्शन तुम्हाला डबल करायचंय. मग सांगा बरं ह्या साइडची लेंथ किती आहे? 1. डबल केल्यानंतर किती होणार? 2. बरोबर. ह्या साइडची लेंथ किती आहे? 2. डबल केल्यानंतर किती होणार? 4. ह्या साइडची लेंथ किती आहे? 3. डबल केल्यानंतर काय होणार? 6. जर अँगल बद्दल बोलायचं झालं तर हा अँगल किती आहे? 40. डबल केल्यानंतर किती होणार? 80. मी इथं लिहितो 80 डिग्री. हा अँगल किती आहे? 60. डबल केल्यानंतर किती होणार? 120 डिग्री. हा अँगल किती आहे? 80 डिग्री. डबल केल्यानंतर किती होणार? 160 डिग्री. पण प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही ह्या तिन्ही अँगलची ऍडिशन करून पहा बरं. चेक करू आपण. 120 प्लस 80 हे 200 झालं. 200 प्लस 160 किती व्हायला लागलं? ते 360 डिग्री. पण आपल्याला ट्रँगलची प्रॉपर्टी आठवते. ट्रँगल मध्ये तिन्ही अँगलची ऍडिशन किती होते? 180 डिग्री. पण इथं ती ऍडिशन किती व्हायला लागली? 360 डिग्री. याचा अर्थ तुम्हाला इथे समजून घ्यायचंय की हे जे अँगल आहे यामध्ये काहीही बदल होणार नाही. अँगल ऍज इट इज राहणार. मग हे सर्व अँगल मी इथे चेंज करून घेतो. ऍज इट इज ठेवायचे आपल्याला अँगल, फक्त साइड लेंथ डबल होणार. मग मी बघा इथे लिहितो अँगल 40 डिग्री. इथं तो अँगल सेम असणार 40 डिग्री. इथे अँगल किती आहे? 60. इथे पण किती असणार? 60च असणार. इथे अँगल किती आहे? 80 डिग्री. इथे पण काय असणार सांगा? 80 डिग्री. आता मी इथे 2 कॉलम करतो. पहिल्या कॉलम मध्ये आपण अँगल बद्दल बोलणार. मी इथं लिहितो अँगल आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपण साइड्स बद्दल बोलणार आहे. मग इथून आपण त्या टेस्ट तयार करू की सिमिलॅरिटीच्या कुठकुठल्या टेस्ट असणार आहे. आता एक लक्षात घ्या, जर दोन ट्रँगल इथे पाहू शकता, जर दोन ट्रँगल सिमिलर असेल तर त्यांचे कोरोस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे.
जसं इथे पाहू शकता अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल पी, पाहू शकता दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम. अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल क्यू, व्हॅल्यू चेक करा 60 60, सेम आहे की नाही. अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल आर, दोघांची व्हॅल्यू पहा 80 डिग्री 80 डिग्री, कशा असणार आहे सांगा, सेम. म्हणजे दोन ट्रँगल सिमिलर होण्यासाठी जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, हे करस्पॉन्डिंग अँगल, तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असणं गरजेचं आहे. मग मी इथे कंडिशन लिहितो अँगल बद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या ट्रँगलचा अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड ट्रँगलचा कुठला अँगल पी. सेकंड, पहिल्या ट्रँगलचा कुठला अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड ट्रँगलचा कुठला अँगल आहे, अँगल क्यू. त्यानंतर फर्स्ट ट्रँगलचा अँगल सी आणि सेकंड ट्रँगलचा अँगल आर कॉन्ग्रुएंट असणार. मी इथं लिहितो अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. म्हणजे सिमिलर साठी तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असण्याची गरज आहे, पण कुठले अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, तर इथं जी टेस्ट बनली ही टेस्ट येणार अँगल ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पण आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे की ट्रँगल मध्ये जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर ऑटोमॅटिक तिसरा पण अँगल कॉन्ग्रुएंट होणारच आहे. मग यानंतर सिमिलॅरिटीसाठी आपण तिन्ही पण अँगल इक्वल दाखवत बसणार नाही, आपण कुठले पण दोनच अँगल इक्वल दाखवणार. मग ही जी टेस्ट आहे ए टेस्ट, याला थोडंसं मॉडिफाय करून मी बनवणार ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ही आहे पहिली टेस्ट ए टेस्ट असं म्हणा, किंवा ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी तुम्ही असंही म्हणू शकता. आता त्यानंतर आपण साइड्स बद्दल बोलू. एकदा चेक करा बरं, AB ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे, PQ. यांच्या लेंथ सेम आहे का, सेम तर दिसत नाही. ही लेंथ 1 आहे, ही लेंथ 2 आहे, लेंथ इक्वल नाही. मग आपण काय करू, करस्पॉन्डिंग साइड इक्वल तर नाही, आता आपण त्यांचा रेशो घेऊन पाहू. मग रेशो घेतल्यानंतर कसं बनेल, AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ, म्हणजे रेशो बनणार बघा AB अपॉन PQ. बघा बरं किती येतं आन्सर, तर AB किती आहे 1, PQ किती आहे 2, म्हणजे आन्सर आलं 1/2. इक्वेशन फर्स्ट म्हणतो मी याला. BC ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे, QR. ह्या दोघांना डिवाइड करून पहा बरं, BC अपॉन QR. बघा आन्सर काय येतं, BC किती आहे 2, अपॉन मध्ये QR किती आहे 4. बघा हे पण आन्सर किती आलं 1/2. इक्वेशन सेकंड म्हणतो मी याला. तिसऱ्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपण इथे घेऊ, म्हणजे रेशो येणार AC अपॉन PR. मी इथे लिहितो AC अपॉन PR. एकदा चेक करा आन्सर काय येणार, तर AC किती आहे 3, PR किती आहे 6. मग मी इथं लिहितो 3/6. हे पण आन्सर किती आलं 1/2. इक्वेशन नंबर 3. मग तुम्ही एकदा चेक करा, ह्या तिन्ही इक्वेशनच्या ज्या राईट हँड साइड आहे ह्या सेम आहे, याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असणार. म्हणजे सिमिलर ट्रँगल मध्ये ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहे, ह्या करस्पॉन्डिंग साइडची रेशो मॅच व्हायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. म्हणजे इक्वेशन बनणार AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. मी इथे लिहितो BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. बरोबर, म्हणजे दोन ट्रँगल जर सिमिलर असेल तर तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचा रेशो बॅलन्स होणार, सेम असणार. आणि ह्या टेस्टला आपण म्हणणार, कुठली टेस्ट येणार ही, साइड SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग क्वेश्चन तयार होतो, सर जसं तुम्ही इथं म्हणाले होते ए टेस्ट म्हणण्यापेक्षा ए टेस्ट म्हणू शकता. बरोबर आहे, मग सर इथं तसं बनणार नाही का, तीन साइडचा रेशो इक्वल दाखवण्यापेक्षा दोन साइडचा रेशो इक्वल दाखवला तर चालेल का, चालेल. पण तुम्ही ज्या दोन करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल दाखवणार, त्या दोन साइडच्या मध्ये जो इन्क्लुडेड अँगल आहे, हा अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवावा लागेल. तुम्ही दोन साइडचा रेशो इक्वल दाखवा, दोन करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल दाखवा, पण त्या दोन करस्पॉन्डिंग साइडच्या मध्ये जो इन्क्लुडेड अँगल आहे, हा अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवावा लागेल. जसं तुम्ही जर ह्या दोन साइड जर तुम्ही रेशो यांचा जर इक्वल दाखवला, त्याच्यामध्ये हा जो इन्क्लुडेड अँगल आहे, हा अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवावा लागेल. म्हणजे एकंदरीत सिमिलॅरिटीच्या आपल्याकडे तीन टेस्ट आहे. पहिली टेस्ट कुठली आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दुसरी SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि तिसरी SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर, मग तुम्ही काय करा, आता ह्या तिन्ही टेस्टचा एकदा इथे स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग आपण क्वेश्चनकडे जाऊ. मी साईडला येतो, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. यानंतर बघा प्रॅक्टिस सेट 1.3 मधला आपण फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करू. क्वेश्चन मध्ये आपल्याला ही फिगर दिलेली आहे, इथून आपण दोन ट्रँगल सिलेक्ट करणार आहे. ते दोन्ही ट्रँगल आपल्याला सिमिलर प्रूव्ह करायचे आणि सोबत सिमिलॅरिटीची टेस्ट लिहायची. पहिले तर क्वेश्चन हा तयार होतो की सर कुठले दोन ट्रँगल सिलेक्ट करायचे. याची मी तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो. आपल्याला क्वेश्चन मध्ये जे दोन अँगल दिलेले, आपण तेच दोन ट्रँगल कन्सिडर करणार. मग फर्स्ट अँगल कुठला आहे, ABC. मग आपण फर्स्ट ट्रँगल पण ABCच घेणार. मी ते लिहितो सोल्युशन मध्ये. पहिला जो ट्रँगल आहे हा आपण ABC घेणार, ट्रँगल ABC.
अँड सोबत सेकंड नंबरला कुठला ट्रँगल घेणार, इथे बघा बरं कुठला अँगल दिलेला आहे, ईडीसी. मग आपण ट्रँगल पण ईडीसीच कन्सिडर करणार आणि हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. पहिले तर हे दोन्ही ट्रँगल मी इथे डायग्राम मध्ये शो करतो बघा. फर्स्ट ट्रँगल एबीसी इथे पहा, ए बी सी म्हणजे हा मोठा ट्रँगल येतो बरोबर. सेकंड नंबरला कुठला ट्रँगल आहे, ईडीसी. इथे पाहू शकता डायग्राम मध्ये ईडीसी म्हणजे हा छोटा ट्रँगल असणार आहे. हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आणि सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे 3 टेस्ट आहे. कुठल्या 3 टेस्ट आहे मी इथे लिहितो पहा. पहिली असणार आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, दुसरी एसएसएस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि थर्ड असणार आहे एसएएस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. क्वेश्चन तयार होतो की सर इथे कुठली टेस्ट ऍप्लिकेबल आहे. आता तुम्ही फिगर पहा किंवा पूर्ण गिवन डेटा पहा. आपल्याला कुठल्या साइडची लेंथ दिलेली नाही, मग आपल्याला ती टेस्ट सिलेक्ट करताच येणार नाही ज्या टेस्टमध्ये साइड इन्व्हॉल्व आहे. मग तुम्ही सेकंड नंबरची टेस्ट पहा, इथे साइड इन्व्हॉल्व आहे, याचा अर्थ ही टेस्ट आपल्याला यूज करता येणार नाही. थर्ड नंबरची टेस्ट पहा, इथे पण साइड इन्व्हॉल्व आहे, याचा अर्थ ह्या पण टेस्टची व्हॅलिडिटी संपली, ही पण टेस्ट आपल्याला यूज करता येणार नाही. मग राहिली कुठली टेस्ट, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि 90% क्वेश्चन मध्ये ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज यूज होणार. म्हणजे आपल्याला हा जो ट्रँगल आहे एबीसी आणि सेकंड नंबरचा ट्रँगल ईडीसी, ह्या दोन ट्रँगल मध्ये आपल्याला कुठले पण 2 मॅचिंग अँगल शोधून काढायचे. मग आपण 1 बाय 1 इथे बघू. आता हे जे 2 ट्रँगल आहे इथे आपल्याला 2 अँगल असे शोधायचे जे कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग सर ते कुठले 2 अँगल असणार आहे. आता सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर आहे, इथून तुम्हाला ते 2 अँगल शोधायचे. आता बघा इथे सांगतो मी. तुम्ही मोठ्या ट्रँगलसाठी हा जो मोठावाला ट्रँगल आहे ह्या ट्रँगलसाठी अँगल बी पहा आणि छोट्या ट्रँगलसाठी हा अँगल डी पहा. हे दोन्ही अँगल एक्झॅक्टली मॅच झाले की नाही, कारण दोन्ही अँगलची व्हॅल्यू किती आहे 75 डिग्री. मग पहिला अँगल तर इथे मॅच झाला. मोठ्या ट्रँगलसाठी अँगल बी आणि छोट्या ट्रँगलसाठी अँगल डी. मग मी इथे पहिला अँगल लिहून घेतो जो कॉन्ग्रुएंट आहे. तर मोठ्या ट्रँगलसाठी अँगल बी कसा वाचायचा, अँगल एबीसी. मी इथे लिहितो अँगल ए बी सी इज अ कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगलसाठी अँगल डी कसा वाचायचा, अँगल ईडीसी. मी इथं लिहितो अँगल ईडीसी. रिझन काय येणार, इच ऑफ 75 डिग्री. दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे आणि किती आहे 75 डिग्री बरोबर. आणखी एक अँगल आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. मग सर कुठला अँगल असणार, चला इथे पाहू शकता तुम्ही. मोठ्या ट्रँगलसाठी तुम्ही हा अँगल सी पहा आणि सोबत छोट्या ट्रँगलसाठी सुद्धा हा अँगल सीच पहा. एक्झॅक्टली मॅच झाला की नाही. दोन्ही ट्रँगलसाठी हा कॉमन अँगल आहे. मग लिहायचं कसं, मोठ्या ट्रँगलसाठी आपण अँगल सी वाचणार, इथे कसं येणार अँगल एसीबी. मी इथे लिहितो अँगल एसीबी इज कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगलसाठी हा अँगल सीच वाचायचा आहे, हे येणार अँगल डीसीई. मी इथे लिहितो अँगल डीसीई. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, कॉमन अँगल येतो दोघांसाठी, कॉमन अँगल बरोबर. आता आपण इथे 2 अँगल इक्वल दाखवले, याचा अर्थ गिवन ट्रँगल सिमिलर असणार आहे बरोबर. मी इथं सिमिलॅरिटीचा साइन पण देतो, पण ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता इथे मेन पॉइंट समजून घ्या. जेव्हा तुम्ही 2 ट्रँगल सिलेक्ट करता तुम्ही नेहमी कशी देऊ शकता, इथे सिक्वेन्स म्हणजे ऑर्डर मॅटर करत नाही. पण जेव्हा तुम्ही सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहिणार इथे तुम्हाला सिक्वेन्स फॉलो करायची. सर कुठली सिक्वेन्स, दोन्ही ट्रँगल मध्ये जे मॅचिंग अँगल आहे कॉन्ग्रुएंट अँगल हे समोरासमोर यायला पाहिजे. मग सर याची मेथड कशी असणार आहे लिहिण्याची, तुम्हाला फर्स्ट ट्रँगल जसा आहे तसाच कॉपी करून इथे पेस्ट करायचा आहे. फर्स्ट ट्रँगल एबीसी इथे कॉपी करून मी पेस्ट करतो, ट्रँगल ए बी सी. आता सेकंड नंबरचा जो ट्रँगल आहे इथे तुम्हाला आता प्रॉपर ऑर्डर फॉलो करायची. जे कॉन्ग्रुएंट अँगल आहे ते समोरासमोर यायला पाहिजे. मग एकदा चेक करा, मोठ्या ट्रँगलचा जो अँगल बी आहे तो छोट्या ट्रँगलच्या डी सोबत मॅच झालेला आहे. मग इथे सेंटरला बी आहे तर इथे सेंटरला डी येणार, कारण बी सोबत डी मॅच झालेला आहे. त्यानंतर मोठ्या ट्रँगलचा अँगल सी आणि छोट्या ट्रँगलचा अँगल सी मॅच झालेला आहे, म्हणजे सी सोबत इथे सी मॅच होणार. बघू शकता सी इथे लास्टला आहे तर इथे पण लास्टला सी येणार. मग एकदा चेक करा बरं, डी आपण अल्फाबेट इथं लिहिलंय, आपण सी पण लिहून घेतलंय. मग राहिलं काय सांगा, ई. मग ई इथे लिहून टाका. चला क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत. मग याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, आपण नेक्स्ट पेज क्वेश्चनकडे जाऊ. चला घेतलाय स्क्रीनशॉट. यानंतरचा क्वेश्चन तुम्ही इथे पाहू शकता. क्वेश्चन नंबर 4. इथे सेकंड आणि थर्ड नंबरचे जे क्वेश्चन आहे ते आपण नंतर घेऊ. पहिले जे सिमिलर टाइपचे क्वेश्चन आहे एकसारखे ते आपण पहिले कव्हर करू इथे. तर क्वेश्चन नंबर 4 पाहू शकता.
क्वेश्चन मध्ये आपल्याला ही फिगर दिलेली आहे, हा डेटा दिलेला आहे आणि इथे आपल्याला दोन क्वेश्चन विचारलेले. पहिलं तर तुम्हाला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, हा क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आहे. आणि सेकंड पार्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ एसी फाइंड करायची. इथे दोन क्वेश्चन आहे तर मी इथे दोन बॉक्स करून घेतो. पहा, इथे आपण क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट सॉल्व्ह करणार आहे, जिथे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, आणि इथे असणार आहे क्वेश्चनचा सेकंड पार्ट, जिथे आपण व्हॅल्यू ऑफ एसी फाइंड करणार आहे. आता एक काम करा, आपल्याला जे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ते दोन ट्रायंगल पहिले तर इथे लिहून घ्या. इन अ ट्रायंगल पहिला कुठला ट्रायंगल आहे, CPA, अँड सेकंड नंबरचा कुठला ट्रायंगल आहे, CQB. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. पहिले दोन्ही ट्रायंगल मी इथे फिगरमध्ये हायलाइट करून घेतो. फर्स्ट ट्रायंगल CPA म्हणजे हा ट्रायंगल येतो. ठीक आहे, याला मी हायलाइट करून घेतो ब्ल्यू कलरने. ठीक आहे, हा ट्रायंगल आहे CPA. सोबत कुठला ट्रायंगल आहे, CQB. याला मी रेड कलरने हायलाइट करतो. पहा, CQB याचा अर्थ हा ट्रायंगल असणार आहे तो. बरोबर, याला पण मी हायलाइट करून घेतो. पहा, CQB ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. मग सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला इथे कुठली टेस्ट सिलेक्ट करायची, पहिले तर हा क्वेश्चन आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट पहा किंवा पूर्ण डायग्राम पहा, कुठल्या साईडची लेंथ दिलेली नाही. म्हणजे इथं सुद्धा आपण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज करणार आहे. म्हणजे या दोन ट्रायंगलसाठी आपल्याला दोन मॅचिंग अँगल शोधून काढायचे, जे दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट असणार. आता कुठले दोन अँगल असणार हे तुम्हाला इथे आता चेक करायचंय. तर तुम्ही पाहू शकता, हा जो ब्ल्यू कलर ट्रायंगल आहे ना, यातला तुम्ही हा अँगल P पहा, किती व्हॅल्यू याची, 90 डिग्री. त्यानंतर हा रेड कलर ट्रायंगल पहा बरं, यामध्ये हा अँगल Q पहा, याची पण व्हॅल्यू किती आहे, 90 डिग्री. याचा अर्थ दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट झाले, मॅच झाले, कारण दोघांची व्हॅल्यू 90 डिग्री आहे. मग हा जो ब्ल्यू कलर ट्रायंगल आहे ना, यासाठी तुम्ही अँगल P वाचा. जो अँगल तुम्हाला रीड करायचा आहे ती अल्फाबेट सेंटरला यायला पाहिजे, म्हणजे P सेंटरला येणार. मग स्टार्टिंग एक तर A पासन करा किंवा C पासन करा. A पासन केली तर अँगल काय येणार, APC. C पासन केलं तर CPA, काही म्हटलं तरी चालेल. चला, मी स्टार्टिंग A पासन करतो. अँगल P वाचायचा आहे मला ब्ल्यू कलर ट्रायंगल साठी, म्हणजे येणार अँगल APC. मी इथं लिहितो अँगल APC इज कॉन्ग्रुएंट टू. आता हा जो रेड कलर ट्रायंगल आहे, यासाठी तुम्हाला अँगल Q वाचायचा आहे. स्टार्टिंग मी B पासन करतो, म्हणजे अँगल येणार BQC. मी इथं लिहितो अँगल BQC. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, इच ऑफ 90 डिग्री. प्रत्येकाची व्हॅल्यू 90 डिग्री. मी इथे लिहितो इच ऑफ 90 डिग्री. आणखी एक अँगल आपल्याला इथे शोधून काढायचा आहे, की जो दोघांसाठी कॉन्ग्रुएंट असणार. आता तुम्ही इथे पाहू शकता, तुम्ही हा जो रेड कलर ट्रायंगल आहे ना, यासाठी अँगल C पहा, आणि त्यानंतर हा जो ब्ल्यू कलर ट्रायंगल आहे, यासाठी पण अँगल C पहा. एक्झॅक्टली मॅच झालेला आहे, कारण हा अँगल दोघांसाठी कॉमन अँगल आहे. मग ब्ल्यू कलर ट्रायंगल साठी आपण अँगल C वाचू, सेंटरला यायला पाहिजे. हा अँगल येणार अँगल ACP. मी इथे लिहितो पहा, अँगल ACP इज कॉन्ग्रुएंट टू. सेम अँगल C रेड कलर ट्रायंगल साठी आपण वाचू, म्हणजे हे येणार अँगल QCB. मी इथं लिहितो अँगल QCB. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, हा तर कॉमन अँगल आहे. मी इथं लिहितो कॉमन अँगल. बघा, आपण इथे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, याचा अर्थ गिवन ट्रायंगल सिमिलर आहे. फक्त नेमिंग लिहित असताना, फायनल जे आन्सर आहे यात नेमिंग लिहित असताना, सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहित असताना तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करायची. मी एकदा इथे टेस्ट लिहून घेतो. कुठली टेस्ट आहे, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. जो पहिला ट्रायंगल आहे ना, हा ऍज इट इज कॉपी करून इथे पेस्ट करतो मी. ट्रायंगल CPA, फर्स्ट ट्रायंगल ऍज इट इज लिहा, ट्रायंगल CPA. सेकंड ट्रायंगल मध्ये मात्र तुम्हाला सिक्वेन्स फॉलो करायची. जे मॅचिंग अँगल आहे, कॉन्ग्रुएंट अँगल, हे तुम्हाला एका समोर एक लिहायचे. मग तुम्ही इथे पाहू शकता, ब्ल्यू ट्रायंगल साठी अँगल P हा रेड ट्रायंगलच्या Q सोबत मॅच झालेला आहे, म्हणजे P सेंटरला आहे, त्याच्यासोबत इथे Q येणार. बरोबर आहे. त्यानंतर C सोबतच C मॅच झालेला आहे. C इथे पहिले, इथे पण C पहिलेच येणार. मग पहा बरं, इथं आपण C लिहून घेतलंय, त्यानंतर आपण Q पण इथे इंट्रोड्यूस केलंय. मग राहिलंय B, जसं आहे तसं लिहून घ्या. म्हणजे जी सिक्वेन्स त्यांनी दिलेली ती सिक्वेन्स इथे मॅच झालेली. तर क्वेश्चनचा पहिला पार्ट जो आहे तो आपण सॉल्व्ह केला. आपण हे दोन ट्रायंगल इथे सिमिलर दाखवले. आता क्वेश्चनचा सेकंड पार्ट आपल्याला AC फाइंड करायचा आहे, आणि त्यासाठी आपण एक इक्वेशन बनवणार आहे. सर, इक्वेशन काय बनणार, तर तुम्हाला कन्सेप्टमध्ये मी सांगितलंय की जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असणार, आणि सोबत ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहे
यांचे रेशो इक्वल असणार. मग मी तर रेशो इक्वल करणार आहे. मग कसं बनणार इक्वेशन? सीपी सोबत करस्पॉन्डिंग साइड कुठली? CQ. म्हणजे CP अपॉन CQ. पहिला रेशो मी इथे लिहून घेतो, CP अपॉन CQ इज इक्वल टू सेकंड करस्पॉन्डिंग साइडचा रेशो PA अपॉन QB. मी इथे लिहितो PA अपॉन QB इज इक्वल टू थर्ड करस्पॉन्डिंग साइड CA अपॉन CB. मी इथं लिहितो CA अपॉन CB. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगलचा हा रेशो आहे. बरोबर. आता इथे हे 3 रेशो आहे, यातले कुठले 2 रेशो आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे, एक रेशो यातला डिलीट करायचा. मग सर कुठला रेशो डिलीट करायचा हे तुम्हाला गिवन डेटा सांगणार. पहिलं AP आपल्याला 7 दिलेलं आहे. मग AP पहा बरं कुठल्या रेशोमध्ये, PA म्हणा किंवा AP म्हणा, म्हणजे हा रेशो तुम्हाला घ्यायचा आहे. सोबत काय फाइंड करायचं एकदम शेवटचा डेटा पहा AC. मग AC कुठल्या रेशोमध्ये? इथं पाहू शकता CA म्हणा किंवा AC म्हणा, हा रेशो. म्हणजे हे 2 रेशो आपल्याला पुढे इक्वेट करायचे. मग कसं बनणार इक्वेशन? याला पुढे कंटिन्यू करा फक्त. PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. बस क्रॉस मल्टिप्लाय करा, CB इकडे घेऊन जा आणि QB पलीकडे घेऊन जा. म्हणजे इक्वेशन येणार PA इंटू CB. मी तर लिहितो पहा PA इंटू CB इज इक्वल टू QB पलीकडे घेऊन जा, म्हणजे हे येणार CA इंटू QB. हे इक्वेशन जे बनलं आहे, ह्या इक्वेशन मध्ये बस तुम्हाला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहे. मग कसं बनणार? PA किती दिलेले पहा, AP म्हणा किंवा PA म्हणा 7 दिलंय, ठेवा इथे 7 इंटू CB चेक करा बरं, CB म्हणू शकता किंवा BC म्हणू शकता, 12 दिलेलं आहे. इथं लिहितो मी 12 इज इक्वल टू CA म्हणजे AC, CA म्हणा किंवा AC म्हणा, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. इंटू QB चेक करा बरं, बघा QB म्हणजे BQ किती दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. आता 8 मल्टिप्लाय पलीकडे घेऊन जा, डिवाइड. कसं बनेल इक्वेशन? मग 7 इंटू 12 अपॉन मध्ये 8 इज इक्वल टू ही व्हॅल्यू AC ची असणार आहे. याला आपण पुढे सॉल्व्ह करू. याला जर मी 4च्या टेबलमध्ये कॅन्सल केलं, 4 3 जा 12, 4 2 जा 8, मी याला इथं लिहून घेतो 7 इंटू इथे किती येणार? 4 अपॉन खाली किती येणार? 2 इज इक्वल टू, सॉरी 4 3 जा 12 ना, 4 इंटू 3 अपॉन मध्ये 2, ही व्हॅल्यू कशाची आहे? AC. तर फायनल आन्सर AC इज इक्वल टू 7 इंटू 3 21 अपॉन मध्ये 2. मी इथे लिहितो 21 अपॉन 2. तर 21 चे जर तुम्ही हाफ केलं तर आन्सर किती येणार? 10.5. म्हणजे व्हॅल्यू ऑफ AC असणार आहे 10.5. चला क्लिअरिटी इथपर्यंत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो पहा. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 9 तुम्ही पाहू शकता, सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे हा पण. क्वेश्चन मध्ये आपल्याला ही फिगर दिलेली आहे, हा पूर्ण डेटा दिलेला आहे आणि आपल्याला हे इक्वेशन इथे प्रूव्ह करायचंय. पहा हे इक्वेशन आपल्याला इथे प्रूव्ह करायचंय. CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. मी एक काम करतो, मी इक्वेशनला थोडंसं माझ्याकडनं मॉडिफाय करतो. CA स्क्वेअरला मी CA इंटू CA लिहू शकतो, हा लिहू शकतो, कारण CA इंटू CA स्क्वेअर होणार. पुढे काय येणार? CB इंटू CD. म्हणजे मला इनडायरेक्ट हे इक्वेशन बनवायचंय. एकदा पाठीमागच्या क्वेश्चनकडे यावर. ह्या पण क्वेश्चन मध्ये आपण एक इक्वेशन बनवलं होतं आणि ह्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये इक्वेशन बनवायचंय. मग त्यासाठी प्रोसेस काय असणार? 2 ट्रँगल सिलेक्ट करा, ते ट्रँगल सिमिलर दाखवा आणि तिथून आपल्याला इक्वेशन बनवायचं. मग क्वेश्चन तयार होतो की सर इथे कुठले 2 ट्रँगल घ्यायचे? मग इथे सुद्धा तुम्हाला तीच टेक्निक वापरायची जी आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये यूज केली होती. आपल्याला जे 2 अँगल दिले आपण तेच 2 ट्रँगल कन्सिडर करणार. मग फर्स्ट अँगल कुठला आहे? BAC. इथं पाहू शकता BAC म्हणजे हा मोठा ट्रँगल आपण घेणार, पण त्याला BAC म्हणण्यापेक्षा BAC असं म्हणण्यापेक्षा मी ABC म्हटलं तर चालेल का? मग मी फर्स्ट ट्रँगल इथं ABC घेतो. इन ट्रँगल ABC. इथे पण क्वेश्चनचे 2 पार्ट आहे बरं का. पहिल्या पार्ट मध्ये आपण 2 ट्रँगल सिलेक्ट करून ते 2 ट्रँगल सिमिलर दाखवणार आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर एकच मिनिट, हा इथे आपण 2 ट्रँगल सिमिलर दाखवू आणि त्यानंतर आपण करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊन इक्वेशन बनवू. ठीक आहे. तर बघा आता पहिला ट्रँगल कुठला घेतला आपण? ट्रँगल ABC. दुसरा जो अँगल आहे तोच ट्रँगल घ्या. कुठला अँगल आहे? अँगल ADC. मग मी ट्रँगल पण ADCच घेणार, ट्रँगल ADC. हे 2 ट्रँगल आपण सिमिलर प्रूव्ह करणार आहे. मग सर कुठली टेस्ट यूज करणार? इथे पण पाहू शकता कुठल्या साइडची लेंथ दिलेली नाही, याचा अर्थ आपण AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज करणार. इथे सुद्धा आपल्याला 2 अँगल मॅच करायचे. मग कुठले 2 अँगल इथे मॅच होणार हे तुम्हाला इथे विचार करायचा आहे. कुठले 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहे? आता तुम्ही पाहू शकता हा जो मोठा ट्रँगल आहे हा ट्रँगल कुठला? ABC. इथं तुम्ही हा अँगल पहा बरं. मोठ्या ट्रँगल साठी सर कुठला अँगल? अँगल A. आणि छोट्या ट्रँगल साठी तुम्ही हा अँगल पहा.
कुठला अँगल? अँगल डी. हे दोन्ही पण मॅच होत आहे, दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. सर तुम्हाला कसं कळालं? ते आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. मोठ्या ट्रँगलचा अँगल ए म्हणजे हा बघा बीएसी, अँगल बीएसी, आणि छोट्या ट्रँगलचा अँगल डी म्हणजे अँगल एडीसी. हे दोन्ही मॅच होऊ लागले. मग मी इथे लिहितो, गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला हे, मी इथे लिहितो पहा. मोठ्या ट्रँगलसाठी अँगल ए वाचून दाखवा, अँगल बीएसी, अँगल बीएसी इज कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगलसाठी अँगल डी वाचा, अँगल एडीसी, अँगल एडीसी. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हे कुठनं लिहिलं सर तुम्ही? हे गिवन मधनच कॉपी पेस्ट केलंय मी. मग मी इथं लिहितो गिवन. आणखी एक अँगल तुम्हाला इथे शोधायचा आहे, जो हा मोठा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगल दोघांमध्ये मॅच होणार आहे. कुठला अँगल आहे याबद्दल तुम्हाला आता विचार करायचा आहे. चला इथे पाहू शकता. आता तुम्ही इथे पहा, मोठ्या ट्रँगल मध्ये हा अँगल पहा सर, कुठला अँगल? अँगल सी. आणि छोट्या ट्रँगल मध्ये तुम्ही हा अँगल पहा, अँगल सी. एक्झॅक्टली मॅच झाले की नाही? कारण दोन्ही ट्रँगलसाठी हा कॉमन अँगल आहे. मग संपला दुसरा ट्रँगल. तर आपला दुसरा अँगल इथं भेटलाय. मी इथं लिहितो, मोठ्या ट्रँगलसाठी लिहू आपण अँगल सी, म्हणजे येणार अँगल ए सी बी. मी इथं लिहितो अँगल ए सी बी इज कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगलसाठी अँगल सी वाचा, अँगल ए सी डी. मी इथं लिहितो अँगल ए सी डी. बरं, हे कुठनं लिहिलंय आपण? कॉमन अँगल आहे हा. मी इथे लिहितो, दोन्ही ट्रँगलसाठी हा कॉमन अँगल आहे. बरोबर, आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, याचा अर्थ गिवन ट्रँगल सिमिलर आहे. गिवन ट्रँगल सिमिलर आहे. आणि सिमिलॅरिटीची कुठली टेस्ट आहे? बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर. आता नेमिंग लिहित असताना तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करायची. पहिला ट्रँगल ऍज इट इज कॉपी करून इथे पेस्ट करा. ट्रँगल कुठला आहे? तो ए बी सी. दुसऱ्या ट्रँगल मध्ये तुम्हाला सिक्वेन्स फॉलो करायची. जे कॉन्ग्रुएंट अँगल आहे, मॅचिंग अँगल, ते समोरासमोर यायला पाहिजे. मग तुम्ही इथे पाहू शकता, मोठ्या ट्रँगल मधला अँगल ए छोट्या ट्रँगलच्या डी सोबत मॅच झालेला आहे, म्हणजे ए सोबत इथं डी येणार. त्यानंतर दोन्ही ट्रँगल मध्ये अँगल सी मॅच झालेला आहे, कॉमन अँगल आहे, म्हणजे सी सोबत इथे सी येणार लास्ट. बरोबर आहे. आता इथे चेक करा, आपण डी अल्फाबेट इथे इन्क्लूड केलंय, आपण सी अल्फाबेट इन्क्लूड केलं. मग राहिलं काय? ए. ए मध्ये इथे शिफ्ट करून द्या. हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. बरोबर आहे. आता इथे बनवणार आपण इक्वेशन. मग इक्वेशन कसं बनणार? ज्या कोरस्पॉन्डिंग साइड्स आहे यांचे जे रेशो आहे, हे रेशो इक्वल असणार. म्हणजे हे बनणार ए बी अपॉन डी ए. मी इथे लिहितो पहा, ए बी अपॉन डी ए इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी. मी लिहितो इथे बी सी अपॉन ए सी इज इक्वल टू ए सी अपॉन डी सी. AC अपॉन DC. रिझन काय येणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. बरोबर. आता यातले आपल्याला फक्त कुठले दोनच रेशो कंटिन्यू करायचे. सर कुठले दोन रेशो घ्यायचे हे तुम्हाला हे जे प्रूव्ह करायचे ना, इथून कळल. एक तर सीए आपल्याला असायला पाहिजे. बरं, एक मिनिट, सीएचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे सीए दोन वेळेस इन्क्लूड व्हायला पाहिजे. मग इथे पाहू शकता, सीए ह्या रेशो मध्ये आहे, सोबत सीए किंवा एसी ह्या रेशो मध्ये आहे, म्हणजे दोन रेशो आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे. मग इक्वेशन येणार बीसी अपॉन एसी इज इक्वल टू एसी अपॉन डीसी. यानंतर आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कसं बनेल? बीसी इंटू डीसी. मी तर लिहितो पहा, बीसी इंटू डीसी इज इक्वल टू एसी इंटू एसी. काय होणार? एसी स्क्वेअर. याला पहिले लिहा, याला नंतर लिहा, म्हणजे इक्वेशन बनलं एसी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी इंटू डीसी. आता एक काम करा, फक्त हे सर्व अल्फाबेट ना इंटरचेंज करून लिहा. याला एसी म्हणा किंवा सीए म्हणा, एकच आहे. मी इथं लिहितो सीए स्क्वेअर इज इक्वल टू, याला बीसी म्हणा किंवा सीबी म्हणू शकता तुम्ही. बरोबर. इंटू याला डीसी म्हणा किंवा सीडी पण तुम्ही म्हणू शकता. बरोबर. आणि एकदा चेक करा बरं, हेच इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे का? पाहू शकता, लेफ्ट हँड साईडला सीए स्क्वेअर, बघा सीए स्क्वेअर. राईट हँड साईडला सीबी इंटू सीडी, पहा सीबी इंटू सीडी. झालं इक्वेशन प्रूव्ह. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. मग घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या तीन इक्वेशन आणि फिगर दिलेली. बरं, तीन पैकी पहिल्या ज्या दोन इक्वेशन आहे पहा, हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन, हे आपल्याला गिवन आहे. आणि जे थर्ड इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मी एकदा इथे लिहून घेतो पहा. इथे मी लिहून घेतो, गिवन मध्ये पहिले तर दोन इक्वेशन मी इथे लिहितो. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे AR इज इक्वल टू 5AP. मी इथे लिहितो. सेकंड इक्वेशन आहे AS इज इक्वल टू 5AQ. मी इथे लिहितो. थर्ड इक्वेशन मात्र आपल्याला प्रूव्ह करायचंय. टू प्रूव्ह कुठलं इक्वेशन आहे? SR इज इक्वल टू 5PQ. मी इथे लिहितो SR इज इक्वल टू 5PQ. ठीक आहे, हे थर्ड इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे,
हे सोल्युशन मी दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. तर सोल्युशनचा जो फर्स्ट पार्ट आहे, इथे आपण दोन ट्रँगल सिलेक्ट करून ते ट्रँगल सिमिलर दाखवणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे, दोन ट्रँगल जर सिमिलर असेल तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असणार. मग तिथून ते इक्वेशन बनणार. मग पहिला जो पार्ट आहे, दोन ट्रँगल सिलेक्ट करा, सिमिलर दाखवा आणि ते इक्वेशन बनवा. आपलं इक्वेशन जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे इक्वेशन ऑटोमॅटिक प्रूव्ह होणार. मग परत क्वेश्चन तयार होतो की सर कुठले दोन ट्रँगल सिलेक्ट करायचे. त्याची सिंपल टेक्निक सांगतो तुम्हाला. क्वेश्चन मध्ये हा जो कंप्लीट डेटा दिलेला आहे, त्यातली प्रत्येक सेगमेंट तुम्ही ते डायग्राम मध्ये दाखवून घ्या. तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की कुठले दोन ट्रँगल घ्यायचे. तर बघा बरं, फर्स्ट इक्वेशन मध्ये जी पहिली सेगमेंट आहे ए आर, मी ते डायग्राम मध्ये दाखवून घेतो. ए पासून मला आर पर्यंत जायचंय. दुसरी सेगमेंट एपी, ए पासून पी पर्यंत जायचंय आपल्याला, ए टू पी, बरोबर आहे. थर्ड सेगमेंट ए एस, बघा बरं, ए पासून एस पर्यंत. चौथ्या नंबरची सेगमेंट ए क्यू घ्यायची आपल्याला, ए पासून क्यू, इथे पाहू शकता ए टू क्यू. त्यानंतरची सेगमेंट कुठली, एस आर, एस पासून आर पर्यंत जा. आणि शेवटची जी सेगमेंट आहे पी क्यू, सांगा बरं पी पासून क्यू पर्यंतचं, म्हणजे हे सेगमेंट येणार. मग तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला कुठले दोन ट्रँगल घ्यायचे. चेक करा, हा एक छोटा ट्रँगल घ्यायचा आणि हा एक मोठा ट्रँगल घ्यायचा. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी आपण फेमस टेस्ट यूज करणार आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे हा छोटा ट्रँगल आणि मोठा ट्रँगल, इथे आपल्याला दोन अँगल इक्वल दाखवायचे. मग मी पहिले ट्रँगलचे नाव लिहून घेतो. छोट्या ट्रँगलचं नाव काय येणार, मी ए पासून स्टार्ट करतो, ए क्यू पी. तर हे पाठ नका करू की स्टार्टिंग ए पासूनच करायचे. तुम्हाला ट्रँगलचं नाव लिहिण्यासाठी फक्त 3 अल्फाबेट लिहायचे. तुम्ही ऑर्डर कशीही ठेवू शकता. जर तुम्हाला ए पासून स्टार्ट नाही करायचं, पी पासून करा, पी ए क्यू. हा फक्त शेवटी जेव्हा तुम्ही सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहिणार, मग तिथं ऑर्डर सिक्वेन्स मॅटर करणार आहे. इथे ट्रँगलचे नाव सिलेक्ट करत असताना तुम्ही कसे लिहू शकता. चला मी ए पासून स्टार्ट करतो. म्हणजे ट्रँगल येणार ए क्यू पी, मी ते लिहितो दोन ट्रँगलचे नाव. इन ट्रँगल, पहिला ट्रँगल कुठला आहे, ए क्यू पी, ए क्यू पी. अँड सेकंड नंबरचा जो ट्रँगल आहे, मोठावाला ट्रँगल, याची पण स्टार्टिंग मी ए पासूनच करतो. ट्रँगल येणार ए आर एस, मी इथं लिहितो ट्रँगल ए आर एस. ह्या ट्रँगल मध्ये आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. बरं, यासाठी ना अँगल मध्ये तुम्हाला हे बेसिक काही अँगल माहित असायला पाहिजे. मी ते सांगतो. बघा, हा कुठला शेप आहे झेड, हा कुठला शेप आहे एन, हा कुठला शेप आहे एक्स. तर नेहमी लक्षात ठेवा, झेड मध्ये आणि एन मध्ये बनणारे हे जे अँगल आहे कॉन्ग्रुएंट असणार, याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. आणि एक्स मध्ये बनणारे हे जे अँगल आहे हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, फक्त याला आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणतो. मग आता तुम्हाला काय करायचंय, हा छोटा ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल, इथे मॅच होणारे दोन अँगल शोधून काढायचे. आता तुम्ही पाहू शकता, आता इथे पहा, हा जो छोटा ट्रँगल आहे यासाठी तुम्ही अँगल ए पहा. कलर चेंज करतो मी. छोटा ट्रँगल साठी अँगल ए पहा आणि हा जो मोठा ट्रँगल आहे याच्यासाठी पण अँगल एच पहा. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार, कारण हे कुठल्या शेप मध्ये बनताय पहा बरं. हे तर एक्स शेप आहे सर, याचा अर्थ दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार. आणि रिझन काय येणार, व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग मी लिहून घेतो, पहिला अँगल इथे मॅच झालेला आहे. तर छोट्या ट्रँगल साठी अँगल ए वाचा. तर स्टार्टिंग मी पी पासून करतो. अँगल येणार पी ए क्यू, मी इथे लिहितो अँगल पी ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू. मोठ्या ट्रँगल साठी सेम अँगल ए वाचा. जो अँगल वाचायचा तो सेंटरला यायला पाहिजे. बाकी स्टार्टिंग एस पासून करा किंवा आर पासून करू शकता. चला मी एस पासून करतो. तर हा अँगल येणार एस ए आर, मी इथं लिहितो अँगल एस ए आर. बरं, ब्रॅकेट मध्ये रिझन काय येणार, व्हर्टिकली अपोजिट अँगल, मी ते लिहून घेतो. व्हर्टिकली अपोजिट अँगल, बरोबर. त्यानंतर आणखी एक अँगल तुम्हाला इथे मॅच करायचा आहे. तर तो अँगल कुठला मॅच होणार, त्यासाठी आपण ही गिवन कंडिशन यूज करणार. पहा कंडिशन काय दिलेली, पी क्यू इज पॅरलल टू एस आर. इथे पाहू शकता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पी क्यू इज पॅरलल टू एस आर. दोन पॅरलल लाईन दिलेला आहे. मी एक कॉमन ट्रान्सव्हर्सल इथे सिलेक्ट करतो. पहा आता तुम्ही चेक करू शकता हा कुठला शेप बनलेला आहे. सर हा तर झेड शेप बनला. आणि झेड आणि एन मध्ये बनणारे जे अँगल आहे कॉन्ग्रुएंट असणार आणि त्यांना आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. एकदा तुम्ही पाहू शकता, छोट्या ट्रँगल साठी हा अँगल क्यू आणि मोठ्या ट्रँगल साठी अँगल एस, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार. बघा दुसरा पण अँगल आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट भेटलेला आहे. मग छोट्या ट्रँगल साठी अँगल क्यू वाचा. स्टार्टिंग मी पी पासून करतो, पी क्यू ए. छोट्या ट्रँगल साठी वाचायचा आहे तो, मी इथे लिहितो अँगल काय येणार ते पी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट टू. मोठ्या ट्रँगल साठी अँगल एस वाचा.
सेंटरला यायला पाहिजे. स्टार्टिंग आर पासून करतो, आर एस ए, मी इथं लिहितो अँगल आर एस ए. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, अल्टरनेट अँगल. बरोबर. आता आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, याचा अर्थ आपण जे दोन ट्रँगल सिलेक्ट केले हे ट्रँगल सिमिलर असणार. मग मी इथे लिहितो पहा, फर्स्ट ट्रँगल इज अ सिमिलर टू सेकंड ट्रँगल. इथं मी सिमिलॅरिटीचं साइन पण देतो. बरं, कुठल्या टेस्टनी सिमिलर झालेले, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मी ते लिहितो बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पण महत्वाचा पॉइंट समजून घ्या, तुम्ही जेव्हा ट्रँगल सिलेक्ट करता, कन्सिडर करता, तेव्हा तुम्ही नेहमी कशाही ठेवू शकता. पण जेव्हा तुम्ही सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहिता तेव्हा ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स मॅटर करणार. पण आता सिक्वेन्सचा पॅटर्न काय असणार आहे, फर्स्ट ट्रँगल कॉपी करून ऍज इट इज इथे पेस्ट करा. कुठला ट्रँगल आहे तो ट्रँगल ए क्यू पी इथे लिहून टाका. ट्रँगल ए क्यू पी इज अ सिमिलर विथ ट्रँगल. सेकंड नंबरचा जो ट्रँगल आहे इथे तुम्हाला जे व्हर्टेक्स लिहायचे तिथं मॅचिंग अँगल जे आहे कॉन्ग्रुएंट अँगल ते समोरासमोर यायला पाहिजे. मग तुम्ही पाहू शकता छोट्या ट्रँगल मधला अँगल ए मोठ्या ट्रँगलच्या ए सोबत मॅच झालेला आहे, म्हणजे एच्या पुढे एस येणार. लक्षात घ्या. आणखी क्यू सोबत छोट्या ट्रँगलचा जो क्यू अँगल आहे याच्यासोबत मोठ्या ट्रँगलचा एस मॅच झालेला आहे. मग बघा क्यू सोबत इकडे कोण येणार, एस येणार. मग तुम्ही एकदा पहा बरं, इथे ए अल्फाबेट आपण इथे लिहून घेतलंय, त्यानंतर आपण एस पण लिहिलंय. बरोबर आहे. आता राहिलं काय सांगा, आर. तर इथे शेवटी लिहून टाका. बघा दोन ट्रँगल सिमिलर भेटले आपल्याला. आता यानंतर आपल्याला सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहायचंय. सर काय इक्वेशन असणार, जर दोन ट्रँगल सिमिलर असेल तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो प्रपोर्शनल असणार. मग कसं बनणार इक्वेशन, पहिले दोन अल्फाबेट घ्या इथले ए क्यू, त्याच्या करस्पॉन्डिंग पहिले दोन अल्फाबेट ए एस. मी इथे लिहितो पहा ए क्यू अपॉन ए एस इज इक्वल टू नंतरचे दोन अल्फाबेट क्यू पी अपॉन एस आर. मी इथे लिहितो क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू, आता पहिलं आणि तिसरं घ्या, ए पी अपॉन ए आर. मी इथे लिहितो ए पी अपॉन ए आर. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरोबर आहे. आता तुम्ही गिवन डेटा यूज करा. गिवन डेटा ए आरच्या जागेवर 5 ए पी ठेवा. पाहू शकता तुम्ही ए आरच्या जागेवर 5 ए पी, त्यानंतर एसच्या जागेवर 5 ए क्यू. पाहू शकता एसच्या जागेवर 5 ए क्यू. मग मी ते लिहितो पहा ए क्यू अपॉन एसच्या जागेवर बघा एस इज इक्वल टू 5 ए क्यू लिहून टाका इथे 5 ए क्यू. हा मधला रेशो ऍज इट इज ठेवा बरं का. क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू ए पी अपॉन, आता पहा बरं ए आरच्या जागेवर काय आहे, तर सर ए आरच्या जागेवर 5 ए पी आहे. लिहून टाका ए आरच्या जागेवर 5 ए पी. हे कुठनं लिहिले तुम्ही, हे आपण गिवन मधूनच कॉपी पेस्ट केलेलं आहे. आता बघा ए क्यू आणि ए क्यू कॅन्सल होणार, त्यानंतर एपी आणि एपी कॅन्सल होणार. कॅन्सल झाल्यानंतर काय शिल्लक आहे, इथं काहीच नाही, वरती तर 1 घ्या. 1/5 लिहून टाका. 1/5 इज इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू, इथे एपी एपी कॅन्सल, न्यूमरेटरला 1 डिनॉमिनेटरला 5, 1/5. आता हा जो सेंटरवाला रेशो आहे हा तुम्ही याच्यासोबत इक्वेट करा किंवा याच्यासोबत इक्वेट करा. चला मी एक काम करतो, हे पहिले दोन रेशो इक्वेट करतो, म्हणजे कसं येईल बरं ते 1/5 इज इक्वल टू क्यू पी अपॉन मध्ये एस आर. आता क्रॉस मल्टिप्लाय करा, एस आर इंटू 1 किती येणार सांगा, ते एस आर इज इक्वल टू 5 इंटू क्यू पी. ते काय आलं 5 क्यू पी. आता तुम्ही क्यूपी ला पी क्यू लिहू शकता, म्हणजे यानंतरची स्टेप एस आर इज इक्वल टू 5 आणि क्यूपी लाच मी काय म्हणू शकतो पी क्यू. पहा बरं हे इक्वेशन प्रूव्ह झालं की नाही. पहा एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. पहा एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. चला क्लिअरिटी इथपर्यंत. पण एक महत्वाचा पॉईंट समजून घ्या, हा जो अँगल आहे बघा कुठला अल्टरनेट अँगल, हा अल्टरनेट अँगल असा डायरेक्ट लिहिता येत नाही. यासाठी काही प्रोसेस असतात, त्यातली म्हणजे काही स्टेप आहे ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे अल्टरनेट अँगल लिहिण्यासाठी. त्यातली स्टेप 1, कुठल्या दोन लाईन पॅरलल आहे आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण कुठली घेतली हे तुम्हाला लिहायचे, आणि त्यानंतर मग तुम्ही लिहिणार अल्टरनेट अँगल. तुम्हाला असं डायरेक्ट लिहिता येत नाही. ज्यांना असं वाटतं की सर आम्हाला मॅथमॅटिक्समध्ये 90 पर्यंत स्कोर आला तर आम्ही खुश आहे, बस तुम्ही मग हे दोन पार्ट इथे फॉलो करा. पण ज्यांना असं वाटतं की नाही सर आम्हाला फुल स्कोर करायचा आहे 100 आउट ऑफ 100, मग तुम्हाला अल्टरनेट अँगल डायरेक्ट लिहिता येणार नाही. मग त्याची प्रोसेस समजून घ्या, अल्टरनेट अँगल लिहिण्याची प्रोसेस कुठली आहे. पहिले तर तुम्हाला कुठल्या दोन पॅरलल लाईन हे लिहायचंय. साइड पी क्यू इज पॅरलल टू साइड एस आर. मी इथं लिहितो पहा पी क्यू इज पॅरलल टू एस आर. त्यानंतर ट्रान्सव्हर्सल आपण काय घेतोय सांगा, एस क्यू किंवा क्यू एस, याला आपण ट्रान्सव्हर्सल घेणार. मग मी इथे लिहितो पहा, इथे हा क्वेश्चनचा पहिला पार्ट म्हणून तुम्ही समजा, हा फर्स्ट पार्ट आहे आणि त्यानंतर मग हे दोन पार्ट तुम्हाला लिहायचे. हा फर्स्ट पार्ट ऍडिशनल आहे, ज्यांना फुल स्कोर करायचा आहे त्यांनीच हे लिहा, बाकी तुम्ही दोन पार्ट मध्ये तुमचं काम होऊन जाईल. आता बघा कुठल्या दोन साइड पॅरलल आहे, पी क्यू इज पॅरलल टू एस आर. मी इथं लिहितो
साइड पी क्यू इज अ पॅरलल टू साइड एस आर. सर हे कुठनं लिहिलं हो तुम्ही? हे गिव्हन आहे. आणि ट्रान्सव्हर्सल कुणाला घेताय तुम्ही? क्यूएस म्हणा किंवा एस क्यू म्हणा, मी क्यूएस म्हणतो. अँड क्यूएस ॲज अ ट्रान्सव्हर्सल, क्यूएस ॲज अ ट्रान्सव्हर्सल. आता तुम्ही लिहिणार अल्टरनेट अँगल. पहिले कुठल्या दोन साइड पॅरलल हे लिहा, ट्रान्सव्हर्सलचं नाव लिहा. आता तुम्हाला अल्टरनेट अँगल लिहायचा आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अल्टरनेट अँगल लिहिता तेव्हा तुम्हाला ही पूर्ण ट्रान्सव्हर्सल तिथं इन्क्लूड करायची, म्हणजे मध्ये तुम्हाला कुठे पॉज घेता येणार नाही. म्हणून मी हा ए व्हर्टेक्स इथून सध्या तरी रिमूव्ह करतो. मग आता छोट्या ट्रँगलसाठी हा अँगल क्यू वाचा. मग कसं येणार ते अँगल? पी क्यू. मध्ये पॉज नाही घेता येत, ही पूर्ण ट्रान्सव्हर्सल इन्क्लूड करायची. म्हणजे अँगल काय येणार? तो पी क्यू एस. मी इथं लिहितो अँगल पी क्यू एस इज अ कॉन्ग्रुएंट टू. मोठ्या ट्रँगलसाठी अँगल एस वाचा. हा अँगल एस पूर्ण ट्रान्सव्हर्सल इन्क्लूड करायची बरं का. इथनं वाचतो मी आर एस क्यू. मी ते लिहितो अँगल आर एस क्यू. आता ब्रॅकेटमध्ये रिझन लिहा, कुठला अँगल आहे हा? अल्टरनेट अँगल. बरोबर. आता आपण एक काम करू, पहिले मेन अँगल लिहून घ्यायचा, मग आपण आता मध्ये पॉज घेऊ शकतो. कारण लक्षात घ्या, तुम्हाला पी क्यू एस पर्यंत जायचंय ना, तर तुम्ही एस पर्यंत न जाता इथं मध्येच पॉज घ्या. असा पॉज घेता येतो कारण हे तिन्ही पॉइंट क्यू ए एस हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. मग लिहितो मी इथे हा जो अँगल आहे पी क्यू एस इथपर्यंत न जाता पी क्यू ए मध्ये इथे ए वरतीच मी थांबतो. मग कसं येणार ते अँगल पी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट टू. आता दुसरा अँगल पहा आर एस क्यू. तर मी आर एस ए लिहू शकतो. ए वरती मी पॉज घेणार. बरोबर आहे. सांगा कसं येणार मग ते अँगल आर एस ए. बरोबर आहे. आणि हे तुम्ही तेव्हाच लिहू शकता जेव्हा हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असणार. आणि तुम्ही ते पाहू शकता हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. मग लिहून टाका क्यू डॅश ए डॅश एस. मी इथं लिहितो क्यू डॅश ए डॅश एस. हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. हा ऍडिशनल पार्ट आहे. ज्यांना असं वाटतं की फुल स्कोअर करायचा तोच तेव्हाच तुम्ही हा पार्ट लिहा. बाकी या दोन पार्टमध्ये पण तुमचं काम होतं. लागल्यास मी एक काम करतो, याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. तर हे जे अल्टरनेट अँगल आहे पहा पी क्यू ए. पहा बरं इथे अँगल पी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट टू आर एस ए. पाहू शकता आर एस ए. इथं अल्टरनेट अँगल लिहा किंवा असं लिहा. कुठनं लिहिलंय तुम्ही? फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. चला क्लिअरिटी आहे. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. हा जो क्वेश्चन आहे सेम या आधीच्या क्वेश्चन सारखाच आहे. इथे सुद्धा आपल्याला आता दोन पार्ट करायचे. फर्स्ट पार्ट मध्ये आपण दोन ट्रँगल सिलेक्ट करून ते सिमिलर दाखवणार आणि इथे बनवणार आपण इक्वेशन्स. त्या इक्वेशन मध्ये ह्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहे ह्या सबस्टिट्यूट करा. ही अननोन व्हॅल्यू तिथून तुम्ही फाइंड करू शकता. मग परत क्वेश्चन तयार होतो, सर कुठले दोन ट्रँगल घ्यायचे? सेम या आधी सारखीच फिगर दिलेली इथे. तुम्ही हा एक छोटावाला ट्रँगल घ्या, हा एक मोठावाला ट्रँगल घ्या. मग सांगा छोटा ट्रँगल काय येणार? ओ डी सी. मोठा ट्रँगल ओ ए बी. मी इथे लिहितो दोन ट्रँगलचे नावं इन अ ट्रँगल ओ डी सी. पर दुसरा ट्रँगल कुठला आहे रे? ट्रँगल ओ ए बी. ह्या दोन ट्रँगल मध्ये आपल्याला कुठले पण दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवायचंय. सर कुठले दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार? तुम्ही पाहू शकता छोट्या ट्रँगलसाठी अँगल ओ पहा, मोठ्या ट्रँगलसाठी अँगल ओ पहा. कॉन्ग्रुएंट असणार. व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. पहा तुम्ही कुठला शेप बनायला लागला इथे? हा तर एक्स शेप आहे. मग इथे जे अँगल बनणार हे कॉन्ग्रुएंट असणार व्हर्टिकली अपोजिट अँगल. चला मग एक काम करा, आता अँगल ओ वाचा छोट्या ट्रँगलसाठी. हा अँगल येणार सी ओ डी. मी इथे लिहितो अँगल सी ओ डी इज कॉन्ग्रुएंट टू. आता मोठ्या ट्रँगलसाठी अँगल ओ वाचा. बी पासून स्टार्ट करतो बी ओ ए. अँगल बी ओ ए. बरं ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार? व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर. यानंतरचा आणखी एक अँगल कुठला घ्यायचा? आता बघा त्यांनी ए बी डी सी ला पॅरलल दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. इथे हायलाइट करून घेतो मी. पहा इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की साइड ए बी इज अ पॅरलल टू साइड डी सी. बरोबर. आणि ट्रान्सव्हर्सल कुणाला घ्या? बीडी ला ट्रान्सव्हर्सल घ्या. चेक करा बरं कुठला शेप बनायला लागला तर. सर हा तर झेड शेप आहे आणि झेड शेप मध्ये बनणारे अँगल कॉन्ग्रुएंट असणार. काय नाव देतो आपण त्याला? अल्टरनेट अँगल. मग दुसरा पण अँगल आपण इथे लिहू. तर छोट्या ट्रँगल साठी अँगल डी वाचा बरं. अँगल सी डी ओ. छोटा ट्रँगल आहे ना, इथेच पॉज घ्या. मग हे काय येणार? अँगल सी डी ओ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. मोठ्या ट्रँगल साठी अँगल बी वाचा. कसं येणार मग ते? अँगल ए बी ओ. बरोबर. मी इथं लिहितो अँगल ए बी ओ. बरोबर. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार? अल्टरनेट अँगल आहे. अल्टरनेट अँगल. बरोबर. मग आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. याचा अर्थ गिव्हन ट्रँगल सिमिलर असणार. फक्त सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करायची.
ठीक आहे, मी दोन ट्रँगलच्या मध्ये सिमिलॅरिटीचं साईन देतो पहा. आणि कुठल्या टेस्टने आपण हे सिमिलर प्रूव्ह केले? बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दोन अँगल इक्वल दाखवले आपण. मी इथे लिहितो बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, आता सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करायची. बरं, पॅटर्न काय असणार? पहिल्या ट्रँगलचं नाव कॉपी करून ॲज इट इज पेस्ट करा. कुठला ट्रँगल आहे बरं? तो ODC. बरं, दुसऱ्या ट्रँगलमध्ये तुम्हाला आता प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करायची. जे कॉन्ग्रुएंट अँगल आहे ते समोरासमोर यायला पाहिजे. बघा, छोट्या ट्रँगलचा अँगल O मोठ्या ट्रँगलचा अँगल O सोबत मॅच झालेला आहे, मग Oच्या समोर Oच येणार. बरोबर आहे. त्यानंतर छोट्या ट्रँगलचा अँगल D मोठ्या ट्रँगलचा अँगल B सोबत मॅच झालेला आहे. बरोबर आहे. D सोबत इकडे कोण? B मॅच झालेलं आहे. आणि त्यानंतर आता राहिलं कुठला अल्फाबेट रे? आपण O लिहून घेतलंय, पाहू शकता तुम्ही. आपण B सुद्धा लिहिलंय, मग राहिलं काय सांगा? A. मग A इथं लिहून टाका. बरोबर आहे. हे दोन ट्रँगल सिमिलर आले. सिमिलर आले म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार. इक्वेशन कसं बनणार? OD अपॉन OB. मी इथे लिहितो OD अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन BA. DC अपॉन BA. BA म्हणा किंवा AB म्हटलं तरी चालतं बरं का. आता शेवटचा OC अपॉन OA. मी इथं लिहितो OC अपॉन OA. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय? यातले कुठले पण दोनच रेशो पुढे सॉल्व्ह करायचे. मग सर कुठले दोन रेशो सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला गिवन डेटा सांगणार. आता एकदा पहा, आपल्याला AB दिलेलं आहे. मग AB कुठल्या रेशोमध्ये येतं? हे बघा, BA म्हणजे AB. बरोबर आहे. म्हणजे हा रेशो मला घ्यायचा आहे. आणखी चेक करा बरं, DC त्याच रेशोमध्ये. OB चेक करा, OB ह्या रेशोमध्ये. चला, क्लिअर झालं. हे दोन रेशो आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे. मग ते दोन रेशोज मी कंटिन्यू करणार. म्हणजे हे येणार बघा, OD अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन BA. बरोबर आहे. यानंतर करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. याला सॉल्व्ह करण्यासाठी याला इकडे घेऊन जा, याला इकडे घेऊन जा. म्हणजे हे येणार बघा, OD इंटू BA इज इक्वल टू, याला पलीकडे घेऊन जा, DC इंटू OB. सर्व व्हॅल्यूज आपल्याला इथे आता सबस्टिट्यूट करायच्या आहे. पहा बरं, OD किती दिलेलं आहे? अरे OD तर फाईंड करायचं आहे आपल्याला. मग लिहून टाकायला OD इंटू BA. चेक करा बरं, हे BA म्हणजेच AB किती दिलेलं आहे? 20 दिलेलं आहे इज इक्वल टू DC. पहा बरं, DC तर 6 आहे, लिहा इथे इंटू OB. चेक करा, OB 15 आहे. बरोबर. आता 20 मल्टिप्लाय तिकडे घेऊन जा, डिवाइड. म्हणजे OD इज इक्वल टू येणार 6 इंटू 15. हे एज इट इज. अपॉन मध्ये किती बरं? अपॉन मध्ये 20. याला आता 5च्या टेबलमध्ये आपण कॅन्सल करू. पहा काय येणार मग ते? 5 3 जा 15, 5 4 जा 20. आणखी याला आपण 2च्या टेबलमध्ये कॅन्सल करू शकतो. कसं येणार मग ते? 2 3 जा 6 आणि इथे 2 2 जा 4. म्हणजे फायनली न्यूमरेटरला 3 इंटू 3 म्हणजे 9 शिल्लक आहे आणि डिनॉमिनेटरला फक्त 2 आहे. बरोबर आहे. 9 अपॉन 2 किती येणार? 9चे हाफ करायचे बरं का. 9चे अर्धे किती होतात रे? 4.5. बरोबर आहे. म्हणजेच OD इज इक्वल टू आलेलं आहे आपलं 4.5. पण एक लक्षात घ्या, इथे सुद्धा हा जो अल्टरनेट अँगल आहे, अल्टरनेट अँगल, एक मिनिट, हा जो अल्टरनेट अँगल आहे हा डायरेक्ट लिहिता येत नाही. यासाठी तुम्हाला पहिले लिहावं लागेल कुठल्या दोन साइड पॅरलल आहे, कुठली ट्रान्सव्हर्सल आहे, आणि मग ते इक्वेशन बनल. तर हा जो ऍडिशनल पार्ट आहे तो पण मी इथे लिहून देतो. पहा, ज्यांना कंप्लीट फुल स्कोअर करायचा आहे त्यांना हा ऍडिशनल पार्ट लिहावा लागेल. बरं, लिहित असताना हा पार्ट पहिले लिहा ऍडिशनल, आणि मग हे दोन पार्ट लिहायचे. या आधीच्या क्वेश्चन मध्ये पण पहा, याला तुम्हाला पहिले लिहून घ्यायचंय आणि इक्वेशन फर्स्ट वरतून तुम्ही हा अल्टरनेट अँगलचं इक्वेशन लिहिलंय. बरोबर आहे. मग हे पहिले लिहा आणि नंतर मग हे दोन पार्ट लिहा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे वापस आपण जाऊ. तर या क्वेश्चनकडे आता कुठल्या दोन लाईन पॅरलल आहे सांगा बरं. इथं दिलेलं आहे आपल्याला त्यांनी, CD इज पॅरलल टू BA, किंवा त्यांनी जसं दिलं तसंच लिहितो मी, साइड AB इज पॅरलल टू साइड DC. मी ते लिहितो पहा, साइड AB इज पॅरलल टू साइड DC. सर कुठनं लिहिलं? गिवन मधनं कॉपी केलं आणि पेस्ट केलं मी ते लिहून टाकतो गिवन. बरं, ट्रान्सव्हर्सल कोणाला घेताय तुम्ही? ट्रान्सव्हर्सल आपण BD ला घेतोय. बरं, BD म्हणा किंवा DB म्हणा, त्यात कन्फ्युज नका हो. इथे लिहितो मी अँड BD ॲज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. अल्टरनेट अँगल लिहिण्यासाठी पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलचं नाव लिहा. आता तुम्हाला लिहायचं आहे अँगल, पण अल्टरनेट अँगल लिहिण्यासाठी तुम्हाला ही पूर्ण ट्रान्सव्हर्सल इन्क्लूड करायची, म्हणजे मध्ये पॉज घेता येणार नाही, ओवरती थांबता येणार नाही. मग छोट्या ट्रँगलसाठी जेव्हा तुम्ही अँगल D लिहिणार तर पूर्ण अँगल वाचायचा आहे, अँगल CDB. मध्ये पॉज घेणार नाही आपण. मग मी इथे लिहितो अँगल काय येणार तो? CDB. इथे लिहा CDB इज कॉन्ग्रुएंट टू. आता बघा बरं, मोठ्या ट्रँगलसाठी अँगल B वाचा. A पासून स्टार्ट करतो मी, मध्ये पॉज घेता येणार नाही कारण पूर्ण ट्रान्सव्हर्सल आपल्याला इन्क्लूड करायची. अँगल ABD मी इथे लिहितो, अँगल
ए बी डी आणि आता ब्रॅकेटमध्ये रिझन लिहा तुम्ही कुठला अँगल आहे हा अल्टरनेट अँगल. हा आता तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे तोच एक अँगल लिहा जी रिक्वायरमेंट आहे. मग मला एक विचार करून सांगा छोट्या अँगलमध्ये आपल्याला इथं ओ पॉइंट वरती पॉज घ्यायचा आहे. मग सीडी बी पर्यंत जाण्यापेक्षा मी सीडी ओ वरतीच थांबतो कारण हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे डी ओ आणि बी त्यामुळे मध्ये तुम्ही पॉज घेऊ शकता. मग मी आता मॉडिफाय करतो हे अँगल येणार सीडीओ मी इथे लिहितो सीडीओ म्हणजे मला सीडी पासून बी पर्यंत जायचं होतं मी ओ वरतीच थांबलो. इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता बघा ए बी डी पर्यंत जाण्यापेक्षा ए बी ओ वरतीच पॉज घ्या. मग कसं येणार ते अँगल ए बी ओ बरोबर आहे आणि इथे लिहा कारण तुम्ही मध्ये पॉज तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. कुठले 3 पॉइंट आहे बरं मग ते डी ओ आणि बी मी इथे लिहितो डी डॅश ओ डॅश बी बरोबर आहे. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. तर हेच इथनं कॉपी करून आपण इथे पेस्ट केलंय. मग इथे अल्टरनेट अँगल असं रिझन लिहा किंवा फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट असं तुम्ही लिहू शकता. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 7. इथे सुद्धा सेम प्रोसेस आहे सेम स्टेप आहे. सर काय करायचंय इथे सुद्धा आपण 2 पार्ट करणार. फर्स्ट पार्ट मध्ये आपण 2 ट्रँगल सिलेक्ट करून सिमिलर दाखवणार आणि सेकंड नंबरच्या पार्ट मध्ये आपण इक्वेशन बनवणार. आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असणार प्रपोर्शनल असणार. परत क्वेश्चन तोच तयार होतो की सर इथे ह्या फिगरमध्ये कुठले 2 ट्रँगल सिलेक्ट करायचे. तर जो गिवन डेटा आहे ना ह्या डेटावरतून तुम्हाला ओळखायचंय कुठले 2 ट्रँगल घ्यायचे. तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला जर इक्वेशन प्रूव्ह करायचंय यातला प्रत्येक सेगमेंट जी आहे ते आपण डायग्राम मध्ये दाखवून घेऊ. तर पहिला पार्ट कुठला आहे डीई. डीई म्हटल्यानंतर पहा बरं डी पासून ई पर्यंत म्हणजे ही सेगमेंट आहे का ते हो ही सेगमेंट आहे. त्यानंतरचा पार्ट कुठला आहे सांगा बीई. बी पासून ई पर्यंत जायचं बरं का बी पासून ई पर्यंत म्हणजे हा पार्ट असणार आहे. त्यानंतर काय सीई. सीई म्हटल्यानंतर हा पार्ट येईल तो बरोबर आहे. आणखी काय सांगा टीई. टीई पहा बरं एकदा कुठे तर टी पासून ई पर्यंत म्हणजेच हाच पार्ट आहे का. आता मी एक काम करतो ऍडिशनल माझ्याकडनं हे जॉईन करून घेतो आणि हा पार्ट जॉईन करून घेतो. मग तुम्हाला इथे कळालं असेल की आपल्याला कुठले 2 ट्रँगल घ्यायचे. तुम्हाला हा एक मोठा ट्रँगल घ्यायचा आहे आणि हा एक छोटा ट्रँगल घ्यायचा आहे. बरं मोठ्या ट्रँगलचं नाव ई पासून वाचतो दोघांसाठी जो हा छोटा ट्रँगल आणि मोठ्या ट्रँगलसाठी हा जो कॉमन व्हर्टेक्स आहे ना इथनं मी ट्रँगलचं नाव वाचतो. तर मोठा ट्रँगल येणार ई बी टी आणि छोटा ट्रँगल ई डी सी मी इथे लिहून घेतो. हा कुठले 2 ट्रँगल घ्यायचे आपल्याला इन ट्रँगल मोठा कुठला ट्रँगल आहे तो ई बी टी मी इथे लिहितो ट्रँगल ई बी टी अँड मोठावाला ट्रँगल कुठला आहे हा झाला ठीक आहे. छोटा ट्रँगल ई डी सी इथे लिहा ट्रँगल ई डी सी. हे 2 ट्रँगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे आणि सिमिलर दाखवण्यासाठी आपण फेमस टेस्ट ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज करणार आहे. म्हणजे मला 2 अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मग सर कुठले 2 अँगल कॉन्ग्रुएंट असणार. आता एक अँगल तुम्ही इथे पाहू शकता मोठ्या ट्रँगलसाठी अँगल ई पहा छोट्या ट्रँगलसाठी अँगल ई पहा कॉन्ग्रुएंट असणार कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल पाहू शकता तुम्ही. कुठला शेप आहे हा एक्स शेप आहे की नाही. मग इथे जे अँगल बनतात व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणतो आपण त्याला ठीक आहे. तर मग मोठ्या ट्रँगलसाठी अँगल ई वाचा बरं बी पासून स्टार्ट करतो मी बीई टी इथे लिहा अँगल बीई टी इज कॉन्ग्रुएंट टू. छोट्या ट्रँगलसाठी अँगल ई वाचा स्टार्टिंग डी पासून करा डीईसी म्हणा किंवा सी पासून करा सीई डी म्हणा काही म्हटलं तरी चालतं. मी डी पासून करतो स्टार्टिंग डीईसी लिहा इथे अँगल डीईसी ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार व्हर्टिकली अपोजिट अँगल बरोबर. आता यानंतर एक अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. सर तो कुठला अँगल कॉन्ग्रुएंट असणार यासाठी तुम्हाला काय करायचंय गिवन डेटा यूज करायचा आहे गिवन कंडिशन यूज करायची. काय कंडिशन आहे बरं क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. मग सर यांनी काय होईल आता लक्षात घ्या जर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असेल तर पॅरलेलोग्राम मध्ये ज्या अपोजिट साइड आहे एबीच्या अपोजिट साइड कुठली बरं डीसी ह्या पॅरलेल असणार. पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी अपोजिट साइड पॅरलेल असणार. मग मला सांगा याला एबी म्हणण्यापेक्षा मी याला पुढे एक्सटेंड करून एटी म्हणू शकतो का म्हणू शकतो कारण ए बी आणि टी हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. मग तुम्ही मध्ये पॉज घ्या किंवा शेवटपर्यंतही तुम्ही जाऊ शकता. मग मी इथे एबी इज पॅरलेल टू डीसी असं म्हणू शकतो किंवा एटी इज अ पॅरलेल टू डीसी असंही म्हणू शकतो. मग बघा बरं इथे ह्या 2 लाईन कशा आहे सर पॅरलेल आहे आणि त्यात मी टीडीला ट्रान्सव्हर्सल घेतो. टीडीला ट्रान्सव्हर्सल घ्या आणि आता तुम्ही पाहू शकता इथे कुठला शेप बनलेला आहे चेक करा बरं. सर इथे तर एन शेप बनलेला आहे एन सारखं स्ट्रक्चर आहे ना सर इथे तर एन शेप बनलेला आहे आणि एन मध्ये बनणारे हे जे अँगल आहे हे कॉन्ग्रुएंट असणार
आणि यांना आपण म्हणतो अल्टरनेट अँगल. बरोबर. मग इथे आपण आता दुसरी पेअर लिहू अँगलची जी कॉन्ग्रुएंट आहे. तर एक काम करा बरं, छोट्या ट्रँगलसाठी अँगल टी वाचा. छोटा ट्रँगल नाही, मोठा ट्रँगल. मोठ्या ट्रँगलसाठी अँगल टी वाचा. मग कसं येईल ते अँगल बी टी ई. मी इथे लिहितो पहा, अँगल बी टी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. आता काय करायचं तुम्हाला, हा जो छोटा ट्रँगल आहे याच्यासाठी अँगल डी वाचायचा आहे. मग कसं बनेल, मी स्टार्टिंग सी पासून करतो. सी डी ई लिहा इथे अँगल सी डी ई. बरं, ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, कुठले अँगल आहे बरं हे, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल. आता तुम्ही पाहू शकता, तुम्ही दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, याचा अर्थ हे दोन ट्रँगल सिमिलर आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग मी ते लिहून घेतो पहा. आपण जे दोन ट्रँगल सिलेक्ट केले ते दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे. मी इथं सिमिलॅरिटीचा साइन देतो आणि ब्रॅकेटमध्ये टेस्ट लिहितो. कुठली टेस्ट आहे, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर. आता सिमिलॅरिटीचं इक्वेशन लिहित असताना पहिला नाव ऍज इट इज कॉपी करून इथे पेस्ट करा. फर्स्ट ट्रँगल ऍज इट इज काय आहे बरं, तो ट्रँगल ई बी टी. आता सेकंड नंबरचा जो ट्रँगल आहे इथे तुम्हाला मॅचिंग अँगल समोरासमोर लिहायचे. तर पाहू शकता तुम्ही, हा जो छोटा ट्रँगल आहे, पहिला छोटा ट्रँगल घेतलेला आहे का मोठा ट्रँगल आहे, ई बी टी ना. हा ई बी टी हा मोठा ट्रँगल. मोठ्या ट्रँगल मधला अँगल ई छोट्या ट्रँगल मधला अँगल ई सोबत मॅच झालेला आहे. बरोबर आहे, म्हणजे ई सोबत ईच येणार. त्यानंतर मोठ्या ट्रँगल मधला अँगल टी छोट्या ट्रँगल मधल्या डी सोबत मॅच झालेला आहे, म्हणजे टीच्या पुढे डी येणार बरं का. म्हणजे इथे लक्षात घ्या, इथे टी लास्टला आहे ना, तर इथे डी लास्टला येणार. मग राहिलं कुठला अल्फाबेट मध्ये लिहून टाका इथे. बघा आपण ई आणि काय लिहिलं, ई आणि डी लिहून घेतलं आपण, ई आणि डी लिहिलं, राहिलं काय रे, सी. सी इथे लिहून टाका. बरोबर आहे. आता हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड जे आहे यांचा रेशो इक्वल असणार. मग कसं बनणार सांगा ते. इथं लिहितो मी ईबी, लक्षात घ्या ईबी अपॉन ईसी लिहा इथे, ईबी अपॉन ईसी इज इक्वल टू बीटी अपॉन सीडी लिहा, बीटी अपॉन सीडी इज इक्वल टू शेवटचे पहिला आणि शेवटचा अल्फाबेट घ्या, ईटी अपॉन ईडी लिहा इथे, ईटी अपॉन मध्ये काय येणार ईडी. बरं, ब्रॅकेटमध्ये रिझन काय लिहू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरोबर. आता यातले तीन रेशो पैकी मला दोनच रेशो पुढे घेऊन चालायचे. सर कुठले दोन रेशो घ्यायचे हे तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय इथून कळेल. बघा मला डीई इन्क्लूड करायचंय. डीई कुठे पहा रे, सर डीई तर कुठेच दिसत नाही. अरे ईडी म्हणा किंवा डीई म्हणा एकच आहे, हा रेशो मला घ्यायचा आहे. आणखी मला बीई ची गरज पडेल. बीई पहा बरं कुठे, तर सर कुठेच नाही. अरे ईबी म्हणजेच काय बीई, हा पण रेशो मला घ्यायचा आहे. मग हे दोन रेशो आपण पुढे कंटिन्यू करू. तर इक्वेशन बनेल बघा ईबी अपॉन ईसी इज इक्वल टू ईटी अपॉन मध्ये ईडी. यानंतर आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होणार, ईबी इंटू ईडी लिहा इथे, ईबी इंटू ईडी इज इक्वल टू याला पलीकडे घेऊन जा, कसं येणार ते ईटी इंटू काय येणार ते ईसी. बरोबर. हा आता एक काम करा, फक्त हे सर्वांना आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण लिहू. म्हणजे आपल्याला ईबी पाहिजे का, नाही आपल्याला बीई पाहिजे. मग इथे लिहितो मी बीई. एक काम करा बरं, प्रत्येकासाठी तुम्ही काय करा, याला इंटरचेंज करून लिहा. ईबीच्या जागेवर याला उलट करून लिहा, म्हणजे कसं येणार ते बीई इंटू याला ईडी म्हणण्यापेक्षा उलट करून कसं येणार सांगा ते डीई इज इक्वल टू ईटी. याला रिव्हर्स करायला ईटी म्हणा किंवा टीई म्हणा, लिहितो मी इथे टीई इंटू याला ईसी म्हणण्यापेक्षा काय म्हणा सीई. आणि आता चेक करू शकता तुम्ही. बरं कसं लिहायचं, याला पहिले लिहा याला नंतर लिहा. हे बघा जसं इक्वेशन आहे ना तशी अरेंजमेंट आपल्याला इथे करायची. मग कसं बनणार बरं ते डीई इंटू बीई बरोबर इज इक्वल टू ह्या दोघांना पण इंटरचेंज करून लिहा. पहिले सीई लिहा, सीई इंटू काय सांगा टीई. आता चेक करा बरं बरोबर आपण अरेंजमेंट केली की नाही. पाहू शकता तुम्ही डी इंटू बी पहा, डी इंटू बी इज इक्वल टू सीई इंटू टी पहा, सीई इंटू टी. झालं की नाही इक्वेशन प्रूफ. पण महत्वाचा पॉईंट, जेव्हा तुम्ही हा अल्टरनेट अँगल लिहिता याला आपल्याला डायरेक्ट लिहिता येत नाही. यासाठी पहिले तुम्हाला कुठल्या दोन साइड पॅरलल आहे, कुठली ट्रान्सव्हर्सल आहे हे सर्व लिहावं लागेल. तर तो पार्ट सुद्धा मी इथे कंप्लीट करतो पहा. हा ऍडिशनल पार्ट आहे. ठीक आहे. तर बघा आता सुरुवातीला आपण कुठल्या दोन लाईन पॅरलल हे लिहू. पहिले आपण स्टेप बाय स्टेप. क्वेश्चन मध्ये काय दिलेले, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी पॅरलोग्राम. इथं लिहा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. पॅरलेलोग्राम बरोबर. मग क्वाड्रिलॅटरल एबीसीडी जर पॅरलेलोग्राम आहे तर ह्या दोन अपोजिट साइड पॅरलल असणार. मी इथं लिहितो एबी इज अ पॅरलल टू डीसी, कारण पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड आहे. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम ज्या पॅरलल असतात, अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम शॉर्टकट मध्ये लिहितो मी पॅरलेलोग्राम. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, एबी इज पॅरलल टू डीसी म्हणा किंवा एटी इज पॅरलल टू डीसी म्हणा. मग मी इथं लिहितो पुढे एटी इज अ पॅरलल टू डीसी.
बरं हे का लिहू शकता तुम्ही, कारण ते पॉईंट कसे सांगा, कोलिनियर. कुठले 3 पॉईंट ए बी टी, मी इथे लिहितो हे 3 पॉईंट कोलिनियर, ए डॅश बी डॅश टी. बरोबर. आता लक्षात घ्या, एटी इज पॅरलल टू डीसी, एटी इज पॅरलल टू डीसी, आणि तुम्ही ट्रान्सव्हर्सल कोणाला घेताय, अँड टीडी ॲज अ ट्रान्सव्हर्सल, इथं लिहितो टीडी ॲज अ ट्रान्सव्हर्सल. बरोबर. आता आपण लिहिणार अल्टरनेट अँगल, पण अल्टरनेट अँगल लिहित असताना मध्ये कुठेच पॉज घेता येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला इथे बी वरती पॉज घेता येणार नाही, तुम्हाला इथे ई वरती सुद्धा पॉज घेता येणार नाही. तुम्हाला पूर्ण ही ट्रान्सव्हर्सल आणि त्या दोन पॅरलल लाईन इथे इन्क्लूड करायचं आहे. मग मोठ्या ट्रँगलसाठी अँगल टी कसा येणार, ए टी डी. हे मध्ये दोन्ही पण पॉज घेता येणार नाही. बरं, ए टी डी मी इथे लिहितो, अँगल ए टी डी इज अ कॉन्ग्रुएंट टू, कुठला अँगल येतो, छोट्या ट्रँगलसाठी अँगल डी वाचा, म्हणजे कसं येणार ते सी डी इथपर्यंत डायरेक्ट टी. बरोबर आहे, अँगल सी डी टी. ब्रॅकेटमध्ये रिझन काय, कुठला अँगल आहे, अल्टरनेट अँगल. बरोबर, अल्टरनेट अँगल. आता तुम्हाला मध्ये जिथे पाहिजे तिथे तुम्ही पॉज घेऊ शकता. मग मला हा जो अँगल आहे ए टी डी असं म्हणण्यापेक्षा मला स्टार्टिंग इथनं करायची आणि एंड इथे करायचं आहे. मग कसं बनणार ते अँगल बी टी ई, मी ते लिहितो अँगल बी टी ई इज अ कॉन्ग्रुएंट टू, हा जो अँगल आहे सीडीटी, सीडी टी इथपर्यंत न जाता मला इथेच पॉज घ्यायचा आहे, म्हणजे सीडीई मी इथे लिहितो अँगल सीडीई. बरं, हे तुम्ही लिहिताय याचा अर्थ ते पॉईंट कशा असायला पाहिजे, कोलिनियर. कोलिनियर आहे, ए डॅश बी डॅश टी लिहून टाका इथे, ए डॅश बी डॅश टी. अँड हे पण तर 3 पॉईंट कोलिनियर आहे, हे पण तर 3 पॉईंट कोलिनियर आहे. कुठले, डी डॅश ई डॅश टी लिहितो मी इथे, डी डॅश ई डॅश टी. चला, क्लिअरिटी इथपर्यंत ठीक आहे. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. तर क्वेश्चन नंबर 8 पहा. क्वेश्चन मध्ये आपल्याला ही फिगर दिलेली आहे, सोबत एक इक्वेशन दिलेलं आहे, आणि हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर आहे असं प्रूव्ह करायचं आहे. त्यातला फर्स्ट ट्रँगल पहा बरं कुठला आहे, तर ट्रँगल ए बी पी. इथे फिगर मध्ये पाहू शकता ए बी पी म्हणजे हा लेफ्टवाला ट्रँगल आहे. बरोबर, सोबत कुठला ट्रँगल आहे, सी डी पी. एकदा चेक करा बरं इथे फिगर मध्ये, सी डी पी म्हणजे हा राईट वाला ट्रँगल. हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर प्रूव्ह करायचे. मग त्यासाठी मी पहिले काम करतो, प्रूफ मध्ये हे दोन्ही ट्रँगल ऍज इट इज लिहून घेतो. मग मी इथे लिहितो इन अ ट्रँगल. कुठले दोन ट्रँगल येते, पहिला ट्रँगल आहे एबीपी, अँड सेकंड नंबरचा ट्रँगल कुठला आहे, सीडीपी. त्यानंतर क्वेश्चन मध्ये जे इक्वेशन दिलेले आहे हे कॉपी करून इथे ऍज इट इज पेस्ट करा. म्हणजे हे येणार बघा, एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, हे आपण गिवन मधूनच कॉपी पेस्ट केलेले, मग रिझन पण गिवनच येणार. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या इक्वेशन मध्ये जेवढ्या पण सेगमेंट आहे त्या सर्व सेगमेंट इथे डायग्राम मध्ये हायलाइट करून घ्यायचे आहे. म्हणजे कसं बनणार ते, पहिली सेगमेंट कुठली आहे, एपी. इथे डायग्राम मध्ये शो करून घेऊ आपण ए पासून पी पर्यंतचा डिस्टन्स. त्यानंतरची सेगमेंट सीपी, सी पासून पी पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे हा गॅप येईल तो. त्यानंतरची सेगमेंट कुठली आहे, बीपी, बी पासून पी पर्यंत जायचंय तुम्हाला. आणि शेवटची सेगमेंट कुठली आहे, डीपी, डी पासून पी पर्यंतचा डिस्टन्स. बरोबर. आता तुम्ही इथे फिगर मध्ये पाहू शकता दोन्ही ट्रँगलसाठी हा जो अँगल आहे बघा, दोन साइडच्या मध्ये हा जो इन्क्लुडेड अँगल आहे, हा इन्क्लुडेड अँगल कॉन्ग्रुएंट असणार. कारण तुम्ही पाहू शकता हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग सर्व अँगल कॉन्ग्रुएंट झाले तर काय होईल, तर तुम्ही ते म्हणू शकता साइड अँगल साइड टेस्टनी हे दोन्ही ट्रँगल सिमिलर होणार. झालं प्रूफ. मग फक्त तुम्हाला आता कुठले दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, कुठला अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे तुम्हाला लिहायचं इथे. मग कसं बनणार बरं ते, इथे पाहू शकता तुम्ही लेफ्ट ट्रँगल साठी अँगल पी वाचून दाखवा. म्हणजे हे येणार अँगल ए पी बी. मी इथे लिहितो अँगल ए पी बी इज कॉन्ग्रुएंट टू. आता चेक करा, राईट हँड साइडला जो ट्रँगल आहे याच्यासाठी पण अँगल पीच वाचायचा आहे, सेंटरला यायला पाहिजे. स्टार्टिंग डी पासन करू शकता किंवा सी पासन करू शकता. मी डी पासन करतो म्हणजे येणार अँगल डी पी सी. मी इथे लिहितो अँगल डी पी सी. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, व्हर्टिकली अपोजिट अँगल. यानंतर तुम्ही डायरेक्ट लिहिणार की हे दोन ट्रँगल जे गिवन ट्रँगल आहे हे सिमिलर आहे. ऍज इट इज कॉपी करून याला इथे पेस्ट करा. इथे तुम्हाला नेमिंग मध्ये डोकं लावण्याची गरज नाही, त्यांनी ऑलरेडी सिमिलॅरिटीचं इक्वेशनच दिलेलं आहे. इक्वेशन इथून कॉपी करून पेस्ट करून टाका. देअरफॉर ट्रँगल एबीपी इज अ सिमिलर विथ ट्रँगल सीडीपी. हा टेस्ट तुम्हाला इथे लिहावी लागेल बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता तुम्ही पाहू शकता आतापर्यंतच्या सर्व क्वेश्चन मध्ये आपण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज केलेली.
आणि ह्या क्वेश्चन मध्ये आपण SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज केली आणि यानंतरच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही पाहू शकता यानंतरच्या क्वेश्चन मध्ये आपण SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज करणार आहे. कारण लक्षात घ्या इथे आपल्याला हे दोन ट्रँगल दिलेले आणि तुम्हाला चेक करायचंय हे दोन ट्रँगल सिमिलर आहे की नाही. तर तुम्ही फिगर मध्ये पाहू शकता आपल्याला इथे दोन्ही पण ट्रँगल साठी फक्त साइड लेंथ गिवन आहे, फक्त साइड लेंथ गिवन आहे. याचा अर्थ आपल्याला SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी इथे यूज करायची. बरोबर आहे. मग एकदा आपण दोन्ही ट्रँगलचे नावं जे दोन ट्रँगल सिमिलर आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय. तर दोन्ही ट्रँगलचे आपण नेमिंग करून घेऊ. तर पहिला ट्रँगल कुठला आहे PQR, त्याच ऑर्डरनी दुसरा ट्रँगल LMN. मी ते दोन्ही ट्रँगलचे नाव लिहून घेतो. इन अ ट्रँगल पहिला ट्रँगल आहे PQR अँड सेकंड नंबरचा ट्रँगल LMN. ह्या दोन ट्रँगल मध्ये आपण कोरस्पॉन्डिंग साइडचा रेशो चेक करणार आहे. जर रेशो इक्वल येत असेल मॅच होत असेल तर आपण म्हणू शकतो हे दोन ट्रँगल सिमिलर असणार. मग आता चेक करू आपण पहिला जो ट्रँगल आहे त्यात PQ साइड याच्या करस्पॉन्डिंग LM साइड ह्या दोघांचा आपण रेशो घेऊ. मग कसा बनेल रेशो मी इथे लिहितो PQ अपॉन LM. बघू हा रेशो काय येणार तर PQ ची लेंथ किती आहे 6 मी इथे लिहितो. त्याच्या करस्पॉन्डिंग LM ची लेंथ किती आहे 3 म्हणजे आन्सर किती येणार 6/3 2. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा QR ची करस्पॉन्डिंग साइड कुठली MN. ह्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊन पाहू आपण म्हणजे हे येणार बघा QR अपॉन MN इज इक्वल टू बघा बरं QR किती तर 8 आहे, MN किती आहे 4 लिहा इथे 8/4. हे पण तर आन्सर 2 आलेलं आहे. इक्वेशन सेकंड म्हणा. त्यानंतर थर्ड करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पाहू आपण. तर इथे पहा तुम्ही PR ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे LN. ह्या दोघांचा आपण रेशो घेऊ. PR अपॉन मध्ये LN इज इक्वल टू पहा बरं P पासून R पर्यंतचा गॅप किती आहे 10 अपॉन मध्ये LN किती आहे 5. बघा हे पण आन्सर किती येणार 2. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर थर्ड. तर तुम्ही पाहू शकता इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड ह्या तिन्ही इक्वेशनची राईट हँड साइड मॅच झालेली आहे. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा मॅच व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे, इक्वल व्हायला पाहिजे. मग मी इथं लिहितो हे तिन्ही पण बघा राईट हँड साइड सेम याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सेम होणार म्हणजे इक्वेशन बनणार PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू तिसरी साइड कुठली होती PR अपॉन मध्ये LN. हे कुठल्या तीन इक्वेशन वरतून लिहिलंय तुम्ही फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की हे दोन्ही ट्रँगल सिमिलर असणार कुठल्या टेस्टनी SSS साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग मी ते लिहून टाकतो देअरफॉर ट्रँगल पहिला कुठला ट्रँगल PQR इज अ सिमिलर विथ ट्रँगल सेकंड नंबरचा कुठला आहे LMN ब्रॅकेट मध्ये टेस्ट लिहावी लागेल तुम्हाला बाय SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चला क्लिअरिटी इथपर्यंत म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेले दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे आणि कुठल्या टेस्टनी सिमिलर आहे SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चला याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. आता बघा प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन काय दिलेला एकदा बघा ॲज शोन इन फिगर. इथं फिगर आपल्याला दिलेलं आहे पाहू शकता 2 पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर. इथे पहा बरं फिगर मध्ये हा जो बिगर पोल आहे ना बिगर पोल याची हाईट किती आहे 8 मीटर आणि हा जो स्मॉलर पोल आहे याची हाईट किती आहे 4 मीटर. आता क्वेश्चन काय आहे हे समजून घ्या. आता लक्षात घ्या जेव्हा पण ह्या दोन्ही पोलवर सनलाइट इन्सिडेंट होणार तर या सनलाइटमुळे ह्या दोन्ही पोलच्या ग्राउंड वरती ह्या शॅडो बनणार. बरोबर आहे. त्यानंतर हा जो स्मॉलर पोल आहे याची सुद्धा ग्राउंड वरती शॅडो बनणार. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे त्यांनी की हा जो स्मॉलर पोल आहे याची जी शॅडो बनणार ह्या शॅडोची लेंथ किती आहे 6. इथे पाहू शकता तुम्ही इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. आणि आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की हा जो बिगर पोल आहे याची जी शॅडो बनणार BC म्हणा किंवा X म्हणा ह्या शॅडोची आपल्याला लेंथ फाइंड करायची. इथे पाहू शकता तुम्ही हाऊ लॉंग म्हणजे आपल्याला लेंथ विचारलेली हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ऍट द सेम टाइम. आता सर याला सॉल्व्ह कसं करायचं. इथे फक्त तुम्हाला एक रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे की व्हर्टिकल पोल्स लक्षात घ्या व्हर्टिकल पोल्स अँड देअर शॅडो इथून जो ट्रँगल फॉर्म होणार हे ट्रँगल्स सिमिलर असणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय रिझल्ट आहे तो व्हर्टिकल पोल्स अँड देअर शॅडो फॉर्म अ सिमिलर ट्रँगल. हे तुम्हाला रिझल्ट लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे दोन ट्रँगल सिमिलर आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं नाही. हे दोन ट्रँगल सिमिलर आहे हे तुम्हाला डायरेक्ट लिहायचं सोबत तो रिझल्ट लिहायचा आहे व्हर्टिकल पोल्स
अँड देअर शॅडो फॉर्म अ सिमिलर ट्रँगल. मी ते सोल्युशन मध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. मी दोन्ही ट्रँगलचे नाव लिहून घेतो. पहिला ट्रँगल आहे PRQ. मी इथे लिहितो PRQ इज अ सिमिलर विथ सेकंड नंबरचा ट्रँगल. आता बघा, ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही फर्स्ट ट्रँगल वाचलाय ना त्याच ऑर्डरमध्ये सेकंड ट्रँगल वाचा. कुठला ट्रँगल येतो? ACB. मी इथे लिहितो ट्रँगल ACB. हा ब्रॅकेटमध्ये रिझन म्हणून तुम्हाला तो रिझल्ट लिहायचा आहे, रिझल्ट पाठ करून ठेवायचा आहे. मी इथे लिहितो काय रिझन आहे ते. व्हर्टिकल पोल्स अँड देअर शॅडो फॉर्म अ सिमिलर ट्रँगल. मग हे दोन ट्रँगल जर सिमिलर असेल तर यांच्या कोरस्पॉन्डिंग साइडचा रेशो प्रपोर्शनल असणार, इक्वल असणार. मग तुम्ही पाहू शकता हा जो छोटावाला ट्रँगल आहे याची PR जी साइड आहे याच्या कोरस्पॉन्डिंग इथे साइड कुठली आहे? AC. दोघांचा मी रेशो घेतो PR अपॉन AC इज इक्वल टू छोट्या ट्रँगलची QR साइड घ्या, मोठ्या ट्रँगलच्या BCच्या करस्पॉन्डिंग असणार. म्हणजे काय येणार ते सांगा? QR अपॉन BC. आणखी तिसरी पण साइड तुम्ही घेऊ शकता, PQ ची करस्पॉन्डिंग साइड कुठली? AB. पण इकडे आपल्याला जाण्याची गरज नाही, ह्या दोन साइड मध्येच आपलं काम होतं. मग मी ते ब्रॅकेटमध्ये रिझन लिहून टाकतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. बस इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाणार. PR चेक करा बरं, P पासून R पर्यंतचा डिस्टन्स किती आहे? 4 डिवाइड बाय AC सांगा किती? तर AC हे तर 8 आहे, लिहा इथे 8 इज इक्वल टू QR पहा किती आहे? 6. लिहा QR च्या जागेवर 6 अपॉन मध्ये हे BC म्हणा किंवा याला X म्हणा, हे आपल्याला फाइंड करायचे. मी याला BCच ठेवतो. एकदा कॅन्सल करून घ्या बरं 4च्या टेबलमध्ये. किती येणार हे आन्सर? 1/2 इज इक्वल टू 6 अपॉन BC. करा क्रॉस मल्टिप्लाय, BC इंटू 1 हे होणार BC इज इक्वल टू 2 इंटू 6 हे होणार 12. आणि आन्सर मीटर मध्ये येणार. तुम्ही पाहू शकता सर्व ज्या लेंथ आहे त्या मीटर मध्ये दिलेल्या आहे, म्हणजे हे सुद्धा तुमचा आन्सर मीटर मध्येच येणार. मग आपण लिहिणार कसं? हाऊ लॉंग, म्हणजे हे स्टेटमेंट लिहावं लागेल तुम्हाला. हाऊ लॉंग म्हणजे याच्या जागेवर काय येणार सांगा? लेंथ. मग मी इथे लिहितो स्टेटमेंट लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल, लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल at the same time will be किती आलंय ते आन्सर? will be 12 मीटर. क्लिअरिटी इथपर्यंत. आणि ह्या क्वेश्चन सोबतच आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे आणि ह्या लेक्चरला आपण इथे फुल स्टॉप देऊ. थँक्यू सो मच.